मंचावर उपस्थित मान्यवर तसेच संयोजकांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आपण सर्वजण, सर्वांचं पुन्हा एकदा मनोकल्पच्या या दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर आजच्या या आधुनिक काळामध्ये प्रिंट मीडियाची वाटचाल कशी राहील असा नेहमीच एक चर्चेचा प्रश्न निर्माण होतो. मध्यंतरी तर असं होतं की प्रिंट मीडियाचं अगदीच काय परिस्थिती खालावेल का काय, कारण वर्तमानपत्रांचा खप मध्यंतरी बराचसा कमी आला होता. आणि आता मोबाईलवर जर तुम्हाला पेपर सहजासहजी वाचायला मिळत असतील तर पैसे देऊन स्टॉलवर जाऊन कोण आणा, किंवा मुळात ते वाचायला वेळ आहे का आपल्याकडे, हाही मुद्दा होता. पण असं जरी असलं तरीसुद्धा एकंदरीत परिस्थिती बघता प्रिंट मीडियाचं महत्त्व कुठेही कमी झाल्याचं दिसत नाही. वाचक कमी होतात असं म्हणलं जातं एकीकडं, पण दुसरीकडं आपण जर बघितलं तर ग्रंथांच्या पुस्तकांच्या विक्रीचा खप दिवसेंदिवस वाढतो. साहित्य संमेलनात आपण बघितलं की ग्रंथ प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली, आपण सगळ्यांनी बघितली. तर त्यामुळे प्रिंट मीडियाचं महत्त्व कमी होताना कुठं दिसत नाही. त्यात दुसरा एक भाग असा असतो की आपल्याकडं असणारं पुस्तक, आपल्याकडं असणारा अंक हा संग्रही असतो. आपल्या हातातल्या मोबाईलचा सगळाच डाटा आपण साठवून ठेवू शकतो आणि तो पटकन 2 मिनिटात हातात घेऊ शकतो असं नाही, हाही भाग आहे. आणि त्यामुळं प्रिंट मीडियाचं महत्त्व राहणार आहे पुढच्याही काळात हे निश्चित. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोकल्पची वाटचाल अतिशय महत्त्वाची ठरणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण एका विशिष्ट विषयाला आणि जो एक मानसशास्त्राशी संबंधित आहे, आणि आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये इतर सगळ्या व्याधी विषय, आता कोरोना काळासुद्धा बरंच बोललं गेलं, कोरोनाविषयी बरंच ऐकलं गेलं, लेख आले. पण आत्ताची स्टडी अशी सांगते, त्यावेळेपासूनची रिसर्च असं सांगतात की कोरोनानंतरसुद्धा त्यावेळच्या मानसिकतेच्या धक्क्यातनं न सावरणं, म्हणजे मानसिक विकाराची वाढ त्या इथून बाहेर आल्यानंतरही ते परिणाम अजून राहत आहेत, जाणवत आहेत आणि पुढे जाणवणार आहेत. म्हणजे यावरून मानसोपचार, मानसतज्ञ ह्यांचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये हे प्रतीत होतं. आणि आजच्या काळात वाढते ताणतणाव, वाढती स्पर्धा, जगण्याची रोजची लढाई, या सगळ्या पार्श्वभूमीवरती मानसिक स्वास्थ्य कायम ठेवणं हे मला वाटतं सगळ्यात मोठं आणि कठीण आव्हान ठरत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचा एक मार्गदर्शक म्हणून मनोकल्प आपल्या निश्चितपणानं सतत साथ देत राहील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि मनोकल्पच्या या वाटचालीला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आता यानंतर दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन या ठिकाणी संपन्न करावं. दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन या ठिकाणी संपन्न होतोय. अशा या मंगलमय वेळी जय शारदे वागेश्वरी हे स्तवन आपणासमोर सादर होतंय. ते सादर करतायत आरती दीक्षित. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागेश्वरी, वागेश्वरी. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळी तुझ्या हास्यातुनी
चतुरा कलावयंगुनी चतुरा कलावयंगुनी संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीची वंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बारून आल्या मंजिरी बारून आल्या मंजिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. धन्यवाद. धन्यवाद आरती दीक्षित मॅडम. सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन आणि स्तोत्र अशा या वातावरणामध्ये आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे येतोय. यानंतर आजच्या या समारंभाला संयोजकांच्या विनंतीला मान देऊन जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सुरुवातीला आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मान्य लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. लक्ष्मीकांत देशमुख साहित्यिक म्हणून आपणा सर्वांच्या परिचयाचे आहेत. ते IAS अधिकारी होते. 2018मध्ये बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. त्यांनी आजपर्यंत 31 मराठी, 5 इंग्रजी आणि 2 हिंदी अशी त्यांची पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि लेखन कार्यामध्ये ते सतत कार्यरत राहिलेले आहेत. आजही त्यांचं काही ना काही लिखाण कुठल्या ना कुठल्या पुस्तकाचं काम, कथांचं काम, अनुवादित कथांचं काम चालू असतं. त्यांना राजशासनाचे आत्तापर्यंत 3 पुरस्कार मिळालेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे 5 पुरस्कार मिळालेत. औरंगाबाद महाराष्ट्र साहित्य परिषदेचे 3 तसेच इतर अनेक वाङ्मयीन पुरस्कार वाङ्मयीन संस्थांकडनं दिले गेलेले आहेत. इन्किलाब विरुद्ध जिहाद, हरवलेले बालपण, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, गाव विकणे आहे, मधुबाला ते गांधी, पाणी पाणी, अंधेर नगरी, यंग इंडियाचा ग्रुप सेल्फी, बकर भारतीय प्रशासनाची, स्त्री सुक्त आणि नंबर 1 ही त्यांची काही रसिकप्रिय पुस्तकं म्हणता येतील. याशिवाय उर्दूचे 2 शायर कैफी आझमी आणि साहिर लुधियानवी यांची ललित चरित्रही त्यांनी लिहिलेली आहेत. मराठीत क्रीडाकथा, गूढकथा हा साहित्य प्रकार त्यांनी सुरू केला असं म्हणता येईल. नंबर 1 आणि आकाश जिंके मी हे 2 क्रीडाकथांचे संग्रहही त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. 2023च्या मध्ये मागील 6 महिन्यात वेदनेचा क्रूज ही गुरुदत्ताच्या आत्महत्येचा वेध घेणारी कादंबरी आणि गांधीवादाचा केमिकल लोचा ही 2 पुस्तकं कथासंग्रह त्यांची प्रसिद्ध झाली. फ्रीडम ऑन फायर, युक्रेन युद्ध आपण म्हणलं सगळ्यांनी ऐकलं होतं सॉरी. तर फ्रीडम ऑन फायर ही युक्रेन युद्धावरच्या 7 दीर्घ कथाही त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. अशा या ज्येष्ठ साहित्यिकाचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. माननीय प्रकाश थोरात यांना विनंती आहे आपण हा सत्कार संपन्न. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता बर्वे या ज्येष्ठ कवयित्री आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत. त्यांची गंमत झाली भारी हे ज्योत्स्ना प्रकाशनने 2001ला पुस्तक प्रकाशित केलं. त्याचे 6 आवृत्त्या निघालेल्या आहेत. उजेडाचा गाव 2013 आणि 2017 या 2 आवृत्त्या निघाल्या. रानफुले 2013, झाड आजोबा दिलीप राज प्रकाशनने प्रकाशित केलं 2009 आणि 2019 अशा 2 आवृत्त्या त्याच्याही निघाल्या. नल दमयंती आणि इतर कथा या त्यांच्या नावावर आहेत.
पाठ्यपुस्तकातील कवींचा रसास्वाद 5वी ते 10वी हा पुस्तकाचा संच त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आणि कचऱ्याचा राक्षस आणि गिरणी ह्या एकांकिकाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. असे विपुल कविता आणि कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. अशा मान्य डॉक्टर संगीता बर्वे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सौ सुजाता थोरात यांना विनंती आहे आपण हा सत्कार संपन्न करावा. यानंतर आजच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय मितेश गट्टे सर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. कृपया त्यांना विनंती आपण मंचावर यावं. माननीय प्रकाश थोरा यांना विनंती आपण हा सत्कार संपन्न करावा. यानंतर माननीय रामदास पळसुल यांना विनंती आपणही सत्कारासाठी मंचावर यायचे. त्यांचा सत्कार संपन्न होईल. प्रकाश थोरात यांना विनंती आपण हाही सत्कार संपन्न करायचा आहे. माननीय रामदास पळसुले सर. यानंतर राजीव नांदूरकर यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी मंचावर यावं. यानंतर राजीव नांदूरकर यांना विनंती आपण सत्कारासाठी मंचावर यावं. यानंतर उद्योजक रवींद्र बिरोळे यांना विनंती आहे आपण कृपया मंचावर यावं. आपला सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. प्रकाश थोरात यांना विनंती आपण हा सत्कार संपन्न करावा. अभय थोरात त्यांचा सत्कार संपन्न करेल. उपस्थित सर्वांचा शाब्दिक सत्कार या ठिकाणी संपन्न करतो आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे येऊयात. यानंतर ज्या क्षणासाठी आपण सर्वजण आतुर आहोत, सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, ते या मनोकल्प मासिकाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी आपण जमलेलो आहोत. त्यापूर्वी संपादिका अपर्णा चव्हाण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. त्यांनी ते करावं अशी विनंती. खरं तर काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे, कारण की सगळे मान्यवर आहेत आणि सगळे माझ्यापेक्षाही वयाने खूप मोठे आहेत आणि एक्सपिरियन्स आहेत. व्यासपीठावरील सगळ्यांना वंदन करून माझे आईवडील किंवा सर आहेत, संगीता मॅडम आहेत आणि आपण सगळ्यातले मान्यवर. खरं तर परवा मी आणि सुषमाताईंशी बोलणं चालू होतं. सुषमाताई आलेल्या आहेत इथं, लेखिका आहेत त्या आणि काय म्हणतो आपण खूप मोठ्या सायकोलॉजिस्ट आहेत. त्या मला परवा म्हणल्या की आपण ना तुझं खूप हो सी.जी. देशपांडे सर पण आहेत आपले. आम्ही कधी फ्रॉइड बघितला असू नसू पण सी.जी. देशपांडेंमुळे आम्हाला फ्रॉइड चांगला माहिती आहे. सो थोडक्यात आमच्यासाठी आमचे गुरु पण आहेत आज मानसशास्त्रातले. सुषमाताई मला परवा म्हटल्या की आपण ना तुझं मनोकल्प हे मूल 5 वर्षाचं झालं आता ते छान म्हणजे रांगतं झालं किंवा ते चालेल आता. खरंच आहे. तेव्हा माझ्या मनात प्रश्न पडला की मनोकल्प हे सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल थोडंसं सांगूया. आत्ता अभिजित खरं इथं अपेक्षित आहे पण तो नेहमीप्रमाणे आलेला नाही. अभिजित नावाचा माझा मित्र आहे की ज्यांनी मी त्याच्याशी गप्पा मारताना प्रॅक्टिस करताना कायम असं जाणवायचं की आपण काहीतरी चुकतो आणि तेव्हा इतका अवेअरनेस नव्हता. मग असं वाटलं की काहीतरी करूया, अवेअरनेस प्रोग्राम्स केले तर लोक किती येतील. तोही प्रयोग मी करून बघितला. जर तुम्ही बघितलं तर बाहेर व्यसनमुक्तीसाठी आम्ही एक कार्यशाळा घेतली होती पण त्यातूनही असं काही फार काय म्हणतो फ्रूटफुल मिळत नव्हतं. मग शेवटी काय झालं, एक दिवशी मी आणि अभिजित गप्पा मारता मारता तिथे एक शेजारी पुस्तक होतं, थिंक पॉझिटिव्ह नावाचं मॅगझिन होतं, जे प्रभाकर भोसले जे माझे मासिकाचे डिझायनर आहेत ते माझे चांगले मित्रही आहेत, त्यांचं मासिक आहे. ते मी बघितलं. मला वाटतं प्रभाकरांचा तो दुसरा इश्यू असावा ज्याच्यावर तो चित्र होतं, असा चेहरा होता आणि ते दुसरं होतं मला वाटतं इयरली काढायचे तेव्हा. मग तेव्हा मला अभिजित म्हणलं तू असा विचार का करू शकत नाही. मग मी त्याला म्हटलं मी घेऊन जाऊ का. तो म्हणला घेऊन जा. घेऊन गेल्यावर आम्ही ते अख्खं मासिक मी वाचलं. वाचल्यावर असं लक्षात आलं की
जनरलाइजमध्ये सगळं सर्वसामान्य लोकांनी अनुभवावर असलेलं लेख लिहिलेले आहेत. मग त्यातून पुढं अजून विचार सगळं सुरू झालं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो का याच्याच जोडीला. मग तिथून सुरुवात झाली की काहीतरी वेगळं करायचं तर पहिलं त्या क्षेत्रातलं माहिती पाहिजे. मग सर्वे सुरू झाला. सगळ्यात पहिली स्टेप काय तर सर्वे. आपण कुठलंही काम करताना सर्वे करतो, तसं सर्वे सुरू केला मी. मग मी काय म्हणतो मासिकाच्या एडिटरना भेटणं, मग मला अभिजितने प्रभाकर सरांकडे घेऊन गेले, प्रभाकरांना भेटणं, असे एकंदरीत खूप भेटाभेटी. काही जणांनी सांगितलं मासिक काढू नका, प्रिंट मीडिया चालत नाही. खूप जणांनी सांगितलं खूप अवघड असतं, जाहिरातीशिवाय चालत नाही. असे काय म्हणतो नकारार्थी सांगणारे लोक खूप भेटले, पॉझिटिव्ह सांगणारे अगदी 1-2 जणं भेटले. पण मग असा विषय होता की करायचं आहे तर मला करायचं आहे, कुठंतरी मला सुरुवात केली पाहिजे. मला आठवतं की सगळ्यात शेवटी मी एका माणसाला भेटले, त्याचं नाव मी नक्कीच नाही सांगणार कारण की ते खूप फेमस आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं काय काढते मासिक, काय गरज आहे. मी म्हटलं तुमचं मासिक कसं चालतं. मला म्हणे ते आमचं स्किल आहे, ते आमचं स्किल आहे, आम्ही कशा पद्धतीने काढतो ते आम्ही तुम्हाला का सांगू. त्या क्षणाला मी ठरवलं की हे माझं स्किल आहे, मला कसं चालवायचं हेही मी ठरवू शकते. मी दुसऱ्यांना का प्रश्न विचारते. मला करायचं आहे तर मला करायचं आहे, मी इतरांवर का अवलंबून राहू. हा विचार मला सुचला. आणि लहानपणापासूनच काही म्हणू शकतो की एक संस्कार होते आईवडिलांकडून आलेले किंवा घरात व्यावसायिक वातावरण होतं. माझ्या वडिलांना कायम आजही ती भीती आहे की मी कितपत चालवते. दरवर्षी मला विचारतात शेवटचं नाही ना. त्यांना ते अशी न कळत धाकधूक आहे कुठेतरी की कधीतरी त्यांचं असं वैयक्तिक मत होतं. पहिल्यांदी जेव्हा मी पहिले इश्यू काढत होते तेव्हा मला म्हणायचे काढलंच तर पूर्ण चालवणार आहेस का, काढलं की बंद नाही करायचं, ते मला पटत नाही. सो हे कुठंतरी माझ्या मनात होतं की हे लाँग टाईम सस्टेनेबल काढलं पाहिजे आणि ते सस्टेन झालं पाहिजे याची माझी इच्छा होती. मग काय करता येईल. मग पहिल्या वेळेस मी जनरलाइज इश्यू करून काढलं. मला असं वाटतं पहिल्याचं कवर पेज आत्ताही पहिलं मासिक कंटेंटपेक्षा प्रभाकरांच्या कवर पेजमुळं खरं चाललं. कारण मला खूप जणांनी येऊन सांगितलं की तुमचं कवर पेज बेस्ट आहे. त्यामुळं पहिलं मासिकाचा कंटेंट खूप लेमॅन होता. दुसरं मासिकाचा विषय निघाला की नुकतंच आम्ही सामायिक काढायचो आधी, त्यात पण खूप गोंधळ होता की पहिलं काही माहिती नव्हतं. आत्ता राजन खान इथं आलेले नाही आहेत, म्हणजे मला ते म्हटले होते येतो. खरं तर ते माझ्या लिखाणातले गुरु आहेत, त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढं जाणं हे नाही. त्यांनी मला सांगितलं की RNI नावाचं एक रजिस्ट्रेशन असतं, तर तू रजिस्टर करून घे. काय असेल तर कुठलीही गोष्ट करताना लिगली करावी, हा फक्त एक दिलेला सल्ला होता. बरं लहानपणापासून कुठलंही लिगली काम करावं हेच मनात होतं. त्यामुळं मी RCR रजिस्टर पण सायकोलॉजिस्ट आहे, कारण ती लिगली टर्म आहे ॲक्च्युली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग मी राजन खानांचा सल्ला ऐकून RNI मिळवलं. RNI मिळवण्यासाठी कसं मिळवायचं, काही मिळवायचं माहीत नव्हतं. मी आणि भावना दर एक नाव टाकायचो, ते रिजेक्ट व्हायचं, नाव टाकायचं. हा खेळ आमचा 6 महिने चालला. शेवटी आम्हाला भालचंद्र कुलकर्णी नावांचा सरांचा नंबर मिळाला आणि त्यांची हेल्प घेऊन आम्ही पुन्हा RNIला अप्लाय केलं आणि शेवटी आम्हाला RNI मिळालं. हा सगळा प्रवास चालू असताना लेखक शोधणं आणि लेखकांकडनं काम करून घेणं हे खूप मोठं टास्क होतं. म्हणजे खरं तर लेखकच आहात सगळे माझ्यासमोर, पण प्रत्येकाला एक सब्जेक्ट अलॉट केला की त्यांचं असं म्हणणं असतं की नाही हा माझी स्पेशालिटी नाही आहे, माझी ती स्पेशालिटी आहे. तर माझ्या स्पेशालिटीला काय करता येईल हा विचार करून प्रत्येका वेळेस टर्म्स बदलणं हा एक मोठा टास्क माझ्याकडे यायचं. त्यांचा टास्क मला सांगता येण्यासाठी मला अभ्यास करावा लागलं, म्हणजेच पुन्हा मानसशास्त्राचा अभ्यास करणं आलं. म्हणजे वाचन एकंदरीत मला स्वतःला हे खूप ब्रेन स्ट्रॉमिंग म्हणतो तशा कॅटेगरीतलं होतं. अशा करताना पहिली मासिकाची सुरुवात झाली. काही वर्षानंतर आम्ही दुसरा अंक काढला, तो महिलांसाठी काढला. त्यात आम्ही असं ठरवलं की वेगळं काहीतरी करूया, म्हणजे एक संध लेख घेण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी घेऊया, म्हणून आम्ही महिलांच्या ह्याच्यात मुलाखती ॲड केल्या. मग पहिल्या ह्याच्यात नुसते लेख होते, दुसऱ्या ह्याच्यात महिला होत्या. महिलांचा अंक होता, जो काही तिथं तुम्हाला दिसतो आता सेकंड हा अंक, हा महिलांचा अंक होता. यात मला वाटतं इंदुमतीताईंचा पण लेख आहे, इंदुमतीताई जोंधळे आणि महावीर जोंधळे, त्यांचा उल्लेख मी नक्कीच पुढे करणार आहे. हे सगळं चालू असताना अजून एक ह्याच्या पुढचं मासिक झालं. त्याचं नाव होतं की मी विषय काढला की बदलूया काहीतरी आता, तेच. मग एक माझी पेशंट मला म्हटली की क्लायंट म्हटली मला की आपण महिलांवर कायम बोलतो, पुरुषांवर का नाही बोलत, पुरुषांवर बोलणारं काहीतरी लिहा, पुरुषांची मानसिकता समजून घ्या.
सो म्हणून मला असं वाटलं की पुरुषत्वांचा रंगतरंग हे आम्ही सुरू केलं. हा तिसरा इश्यू काढला आम्ही. ह्यात सगळ्यांनी खूप दिलखुलासपणे लिहिलं. ह्याच्यानंतर खरं तर मनोकल्पची ओळख सगळ्या लोकांना व्हायला लागली. ते आता रवी प्रकाश कुलकर्णी नाही आहेत, मुंबईला असतात ते. त्यांनी खूप ललितमध्ये आमच्यावर खूप मोठं समीक्षण लिहिलं आणि हे आम्हालाही माहिती नव्हतं. त्यांनीच स्वतःहून फोन केला की ललितचा अंक घेऊन वाचा. तो ललितचा अंक वाचून ऑलमोस्ट आम्हाला खूप सारे फोन आले आणि विशेष म्हणजे सगळे फोन पुरुषांचे होते. सो हा एक म्हणजे तिथून खरं मनोकल्पाची ओळख सुरू झाली आणि मनोकल्पाला लोक जास्त माहिती कळायला लागली. त्याच्यानंतरचा इश्यू मग आम्ही ठरवलं की आपण वेगळं काहीतरी करूया. तेच घेण्यापेक्षा मग आम्ही स्वीकार पॉझिटिव्ह सायकोलॉजी म्हणून आम्हाला एक विषय आहे. मग पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये घुसूया म्हणून मी पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये स्वीकार घेतलं. स्वीकारवरचा अंक काढला की ॲक्सेप्टन्स असेल तर जगात सगळं सोपं जातं, म्हणून ॲक्सेप्टन्सवरचा आपण अंक काढला. त्याच्या पुढचा अंक होता की काहीतरी वेगळं हवं म्हणून मोटिवेशनवर गेलो. मोटिवेशनवर आम्ही काय केलं, परत दिवाळी अंक, मोटिवेशन नेमकं दिवाळीच्या वेळेस येत होता त्यामुळं आम्हाला वेगळं काहीतरी द्यायचं होतं. आम्ही मासिकाचं स्वरूप बदलायला सुरुवात केली. मग आम्ही तिथं मुलाखती टाकल्या जास्ती. स्वीकार आणि ह्याच्यात मुलाखती तशा कमी घेतल्या. पण जेव्हा मासिकाचं दिवाळी अंकाचं स्वरूप बदलायचं होतं म्हणून मग आम्ही मोटिवेशनला घेतलो तेव्हा खूप साऱ्या मुलाखती टाकल्या. त्याच्या नेक्स्ट इश्यूच्या वेळेस भावनांच्या मैत्रीच्या वेळेस करोना आला आणि मग करोना आल्यानंतर कसं करायचं आणि त्याच दरम्यान अभिजितला आत्तापर्यंत सगळं माझं मासिक अभिजित एडिट करत होता. पण नंतर अभिजित आणि अमृताचे काही त्यांचे फॅमिली इश्यूज असल्यामुळे त्यांना ते दोघांनाही जमणार नव्हतं. त्यात तो टप्पा खरं विलक्षण टप्पा होता माझ्यासाठी, कारण की अभिजित आणि अमृताने त्या क्षणाला सांगितलं मला की आता आम्ही करू शकणार नाही. त्यामुळं माझा एक टीम मेंबर्स 2 माझे कमी झाले आणि तो माझ्यासाठी खूप मोठा स्ट्रेस होता की आता करायचं काय, कारण त्या क्षेत्रात तशीही मी नवीनच होते अजून. त्या क्षणाला मला एक जण भेटले आणि ते म्हणले आपण एडिट करू वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी मला जी काही कॉस्ट सांगितली ती कॉस्ट माझ्या 2 वर्षाच्या मासिकाची कॉस्ट होती. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढे सगळे लेख मला देणार आहात, आम्ही सगळं करतो म्हणे. म्हणलं तुम्ही करणार कसं. त्यांनी मला खूप साऱ्या लेखकांची नावं सांगितली आणि त्यांनी एका लेखकाचं नाव घेतलं, ते म्हणजे महावीर जोंधळे. त्या क्षणाला मी म्हणलं तुम्ही फोन ठेवा, मी बोलते तुमच्याशी, सांगते. 30 सेकंदाच्या नंतर महावीर जोंधळ्यांना फोन केला. ते मला मानलेली मुलगी मानतात. फोन केला आणि सांगितलं बाबा माझा एक प्रश्न झाला आहे आणि त्याने बोल बेटा काय झालं. सांगितलं. सांगता डोळ्यातून पाणी वाहत होतं. मला म्हणे पहिलं रडणं बंद कर, आपण काही मोठं झालेलं नाही आहे, मी आहे. आणि तू मला म्हणे की तू ताण का घेते. म्हणलं मला भीती वाटते की मी हे कधीच केलेलं नाही आहे आणि मला हे सस्टेन करायचं आहे आणि ती सस्टेन केलं पाहिजे. म्हणजे असंही नाही आहे की सायकोलॉजिस्ट आहे मी म्हणजे की मला वाईट वाटणार नाही किंवा स्ट्रेस येणार नाही. ते म्हणे तू करू शकशील. म्हणलं खरंच तुम्हाला असं वाटतं का मी करू शकशील. मला म्हणे मी आहे, तुला मी गाईड करतो. तिसऱ्या दिवशी मी सरांकडे गेले, महावीर जोंधळे सरांकडं. मी बाई, त्यांच्या मिसेस इंदुमती जोंधळे, त्या खूप मोठ्या लेखिका आहेत. दोघांनी बसून आम्ही छान तिघांनी मासिकाचा एक प्रोफॉर्मा तयार केला. मला म्हणे गो अहेड, तुला काय करायचं ते कर, हे असे मुद्दे करू. ठीक आहे. पुन्हा मी कामाला लागले. त्या वर्षीचा दिवाळी अंक होता ह्याच्यानंतरचा राजकीय मनतरंग. तेव्हाच पॉलिटिकल सायकोलॉजी याबद्दल मी खूप करोनाच्या काळात वाचलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा तो लाल कलरचा जो आहे फर्स्ट, येस, तो पॉलिटिकल राजकीय मनतरंग आणि त्यात सगळ्या राजकीय पॉलिटिक्स प्लस आपण मानसशास्त्र असा विषय घेतला होता. त्यात आपण सगळ्यात पहिले नशिबाने म्हणजे आजपर्यंत एक चांगली गोष्ट झाली आहे की मी ज्यांना मुलाखतीसाठी फोन केला त्यांनी मला कधीच नाही म्हटलं नाही. मी पृथ्वीराज चव्हाण सरांना फोन केला. मला असं इझिली त्यांच्या PAनी सांगितलं लगेच बोल, देतो म्हणे मॅडम तुम्हाला. 3ऱ्या मिनिटाला सर म्हणले ठीक आहे येऊन जा, काही हरकत नाही. अमुक डेट दिली. मग त्या डेटनुसार मी, वडील, महावीर जोंधळे, सुशील धसकटे, आता धसकटे सर अजून आलेले नाहीत मला वाटतं, हे सगळी टीम गेलो आणि छान मुलाखत आली. 3.5 तास आमची मुलाखत चालली होती. खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आणि खूप सगळ्या वेगळ्या विषयावर आम्ही बोललो.
त्यानंतर त्यात आम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या आशा, संवाद असे वेगवेगळे टॉपिक्स करून सकारात्मक, कारण करोनानंतरचा अंक असल्यामुळं सगळं सकारात्मक हवं होतं, म्हणून त्यात बऱ्याच गोष्टी आम्ही ॲड केल्या होत्या. त्याच्या ह्या अंकानंतर खरं तर मनोकल्प बऱ्यापैकी स्थिर झालं होतं. आणि मनोकल्प स्थिर झाल्यानंतर लोकांना खूप कळलं होतं काहीतरी झालं आहे. त्यानंतर मध्यंतरी असंच बोलता बोलता माझे क्लायंट्स खूप चांगले आहेत की ज्यांनी मला कधीतरी अशा काय म्हणतो आपण ते असं एक मला स्टिम्युलस देतात, आमच्या भाषेत आपल्या स्टिम्युलस देतात की पटकरी मला सुचतं की एखादा विषय केला तर एक बोलता बोलता एक जण मला म्हटले की स्वभावाला काही औषध असतं का मॅडम, काही बदलणार नाहीत लोकांचे स्वभाव. तेव्हा मी तिला म्हटलं नाही, होय स्वभावाला औषध असतं. आणि त्यातून निघाला होय स्वभावाला औषध आहे अंक. आणि तो अप्रतिम चालला. 3,500 कॉपीज आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात विकल्या त्याचं कवर पेज होतं पांढरं. मला वाटतं प्रभाकरांनी ते कवर पेज खूप सुंदर केलं होतं. ज्या दिवशी मी मार्केटमध्ये ते कवर पेज पहिलाच अंक होता, गोजागिरीला घेऊन गेले होते. ठेवल्या उज्ज्वल ग्रंथ भांडारमध्ये मला विचारलं, बघितला अंक, प्रभाकर देशमुखांचा अंक आहे का? म्हटलं हो, सॉरी प्रभाकर भोसल्यांचा अंक. आणि मी म्हटलं हो, प्रभाकर भोसल्यांनीच, कॅलिग्राफीवरनंच कळतं. सो एकंदरीत काय तो अंक मात्र आमचा खूप छान खपला. आणि त्याच्यानंतर जो मनोकल्पने, जसं मगाशी सुषमा भोसले मॅडम म्हटलं की तुझं मूल खरंच पळायला लागलं, खरंच तिथून रांगणारं मूल पळायला सुरुवात झाली ती मनोकल्पची होय स्वभावाला औषधात. त्यानंतर आम्ही मागे पडायचं विचार नाही केला. त्यानंतर आला व्यक्ती अभिव्यक्ती. आम्हाला सायकोलॉजीमध्ये एक पूर्ण पर्सनॅलिटी नावाचा एक सब्जेक्ट असतो. त्या पर्सनॅलिटीच्या विषयावरचं सगळ्या थेरपीज घेऊन मला अंक काढायचा होता एक. त्यातून खरंच अजून कंप्लीट नाही झाल्या, त्याचा दुसरा भाग पण मी नक्की काढेन. पण व्यक्ती अभिव्यक्ती आणि त्या पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटीच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी, काय येतं, गाणं वादन, या सगळ्या गोष्टी, कलाकृती, या सगळ्या गृहीत धरून आम्ही व्यक्ती अभिव्यक्ती काढला. मला वाटतं व्यक्ती अभिव्यक्तीमध्येच रामदास सरांची मुलाखत आहे. आणि खूप सुंदर प्रकारे त्याचं मग ॲक्च्युली पॉलिटिकल्सपासून आम्ही करोनानंतर जे दिवाळी अंकाचं स्वरूप केलं त्यात पहिलं मुलाखती, नंतर फक्त सायकोलॉजिस्टनी लिहिलेले सायकोलॉजिस्टचे स्पेशलायझेशनचे लेख, त्याच्यानंतर तिसरा विभाग आम्ही ललित विभाग ठेवला. त्यात कथा, ललित लेख म्हणजे सायकोलॉजिस्टशिवाय ज्यांना लेख लिहायचे ते त्यांचे लेख तिथं असतात. दुसरं कथा आणि कविता, असे 3 स्वरूपात आम्ही ते केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप छान पद्धतीने लोकांनी ते घेतलं. आत्तापर्यंत मला वाटतं आम्ही 2,500 कॉपीज विकल्यात व्यक्ती अभिव्यक्तीच्या. ह्या दिवाळी अंक आम्ही खरं म्हणतो, पण हा दिवाळी अंक नाही आहे. एका माझ्या स्टुडंटनी सगळे अंक घेतले आणि मला सरळ सांगितलं की अपर्णा मॅडम, तुम्ही हे मानसशास्त्राचं गाईड विकताय, इतक्या सहज सोप्या सरळ भाषेत तुम्ही सायकोलॉजी इतकीच लोकांना समजून सांगतात, तुम्ही अगदी वाचलं. माझा हेतू तोच होता की सर्वसामान्य लोकांपर्यंत मानसशास्त्र सहज सोपं पोचावं, की जेणेकरून चाललं तरी लोकांना आपल्या सुधारणा करता याव्या. आत्ताचा विषय आहे बदल. हाही मला असाच सुचला. मी सध्या आता हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये काम करते, तेव्हा मला असं जाणवलं की लोकांना बदल करायचा असतो, पण तो बदल केला की तो मेंटेन करणं कधीच जमत नाही. जसं करोनाच्या काळात आपल्याला आधी ऑनलाईन शिक्षण नको वाटायचं, ऑनलाईन नको, कोणी ऑनलाईन काही म्हणलं की ऑनलाईन नको वाटायचं, पण कोरोनानंतर आपल्याला सगळंच ऑनलाईन हवं आहे. आता फिजिकली जायचा इतका कंटाळा येतो आपल्याला. सो एक्झॅक्टली हा बदल आपण सहज स्वीकारला आणि ते आहे आता आपल्याला आत्ताचा आपला दिवाळी अंक आहे तो आहे बदल. सो आता आपणच सगळेजण, फार मी बोलत नाही कारण की मला असं वाटतं मनोकल्पावर मी 3-4 दिवस कार्यशाळा घेऊ शकते किंवा इतकं बोलू शकते, कारण की इतके अनुभव आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत. मनोकल्पने खूप माणसं जोडली. अख्ख्या महाराष्ट्रातून खूप फोन येतात. अगदी नागपूर एअरपोर्टवर सुद्धा आम्ही विकतो. याचा आम्हाला खरंच अभिमान आहे की नागपूर, अमरावती, लातूर, परभणी इथपर्यंत आम्ही पोचतो. आणि विशेष म्हणजे आम्हाला तिकडून फोन येतात की आम्ही पोचतोय आणि तुमचं मासिक चांगलं आहे आणि खूप मजा येते वाचताना. तिकडचे लेखक आमच्याशी जोडले गेलेत. मुळात हेतूच हा आहे की मुळात माझं मासिकाचा अजून एक महत्त्वाचा गोष्ट अशी आहे की मी 3 भाषा घेतली RNI इंग्लिश, हिंदी आणि मराठी. माझी अशी इच्छा आहे की हिंदी आणि इंग्लिश लिहिणारे पण वाढावेत त्यात, जेणेकरून मला ते महाराष्ट्राच्या बाहेरही पोचवता येईल. म्हणजे मला माहीत नाही ते मी किती करेन. आत्ताच्या अंकाचं थोडंसं अजून 1-2 मिनटं घेते. आत्ताच्या अंकाची स्पेशालिटी अशी आहे
की हे सगळं करताना मी डिसॅबिलिटीमध्ये काम केलं आहे, त्यामुळे मला सारखं असं वाटायचं की आपल्याला मानसिक आरोग्य आहे, मग त्या विकलांग लोकांना किंवा दिव्यांग लोकांना का डिसेबिलिटी असलेल्या लोकांना मानसिक आरोग्य नाही का, ते त्यांचं सेल्फ कसा मॅनेज करतात, आपला सेल्फ आहे तसा त्यांचा सेल्फ कसा आहे, त्यांचं कसं आहे, हा खूप प्रश्न पडला होता. मग मी खूप शोध घेतला, जसं पहिल्या वेळेस सर्वे केला तसंच खूप सर्वे सुरू केले. ब्रेल लिपीचे मासिक ट्रान्सफर करण्याचं बघितलं तर ब्रेल लिपीची कॉस्ट आहे ती माझ्या 4 मासिका एवढी जाते, म्हणजे पुढचे 4 दिवाळी अंक निघू शकतील इतकी होती आहे. सो ह्या सगळ्याचा विचार करता आणि ते सगळं गणित बसवता सहज डोक्यात आलं की आपण ऑडिओ अंक केला तर. आणि संजीवनी राहणे मॅडम मला बरं नाही आहे, त्या आत्ता आल्या नाही आहेत, त्या खूप सुंदर लेखिका आहेत. त्यांनी मला झंका स्टुडिओमध्ये घेऊन गेले आणि त्या मला म्हटलं की आपण ऑडिओ करूया, आणि ऑडिओची सुरुवात तिथून झाली. खरं तर मला त्यावेळेस मी अजून एक गोष्ट शोध की मला साईन लिपीमध्ये पण हा अंक काढायचा आहे, पण ते साईन लिपीवाळेचं सेम सिच्युएशन की मिळणारे शिक्षक खूप कमी, मिळणाऱ्या गोष्टी खूप कमी आहेत, म्हणजे त्याचं आउटपुट किती जाईल लोकांपर्यंत आणि पोचवणं खूप अवघड आहे. म्हणून ऑडिओ अंकाचा पहिला प्रयोग आपण केलेला आहे आणि मला नक्कीच बरं अभिमान वाटतो आहे की माझ्याबरोबर सगळे लेखक आणि हे सांगायला की महाराष्ट्रातल्या खूप तिन्ही फॉन्टमध्ये काढणारे लोक खूप कमी आहे, प्रिंट, ऑडिओ आणि ई कॉपी. त्यातलं बोटावर मोजणारे जणी कोणी आहेत त्यात आपण आहोत आणि लवकरात लवकर आपण तिथं पोचलो ॲक्च्युली. म्हणजे हे सगळं केवळ माझ्या लेखकांमुळं, टीममुळं. माझ्या नेहमी लेखक मला म्हणतात की तू आमच्याकडनं लिहून घेतेस, पण मुळात लेखक लिहितात म्हणून मी काढू शकते. त्यामुळं 99% सगळं श्रेय टीमलाच आहे. माझे आईवडील, माझे वहिनी, माझे भाऊ, माझी भाची, 3 अजून काही लोकांचा उल्लेख नक्कीच करायला, माझा मुलगा आणि माझा भाचा हे दोघंही नाही आहेत, ते अतिशय उत्साही आहेत. म्हणजे ते, मी, भावना आणि मला असं वाटतं ते दोघं, मी आणि भावना, अख्खं मनोकल्पचं, मी नसेल एखाद्या दिवशी कुठं गेले तरी ते नक्की व्यवस्थित तिघंही मनोकल्प काढू शकतात, कारण तितके ते ट्रेन आहेत. चांगलं काय, वाईट काय, कुठले लेखक आहेत, काय आहेत, कुठल्या मुलाखती कशा घ्यायच्यात हे नक्कीच त्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, इतकं छान ह्यातून मुलांसाठी नक्कीच मी म्हणेल की माझा मुलगा, भावाचा मुलगा आणि मुलगी तिघांनाही एक प्रकारचा उत्साह आहे. म्हणजे ते तिघंही या क्षेत्रात तरी तुझं मासिक कुठलं येते, तुझ्या मासिकाचा विषय काय, माझ्याबरोबर आता काल भाची पूर्ण दिवस माझ्याबरोबर होती रात्री 8 वाजेपर्यंत, आणि तिची कामं करण्याची पूर्ण तयारी होती. प्रत्येक काम करायला ज्याच्या त्याच्या परीने जे काही जमतं ते सगळे करत राहतात. मुलाखतींना पण बरोबर आले तर प्रश्न विचारतात. मला असं वाटतं की ह्यावेळी ती फिल्म सिटीच्या मुलाखतीला होती आमच्याबरोबर. मला वाटतं ह्यांची मुलाखत घेतली होती आम्ही, नाव सांगते सरांचं, आत्ताचे जे फिल्म सिटीचे ढाकणे सरांच्या मुलाखतीला ती होती. सगळं झाल्यावर बाहेर आल्यावर म्हटली मला ना काहीच कळलं नाही, पण चांगले होते ते, काय सांगत होते ते. मुळात काय की त्यांची ती भीती मेलेली आहे. त्यांना कळतं आहे की लोकांना एक्सपोजर होत आहेत, त्यांना आवडतं आहे. हे सुद्धा एक मनोकल्पाचा, खरं तर मला असं वाटतं की आपण म्हणतो की घराणेशाही किंवा काय, पण न कळत ते संस्कारातून आणि जीन्समधनं आपोआपच येतं आहे आणि ते त्यांच्यात दिसतं आहे. मी तिला कालच म्हणलं की तू पण एक पुस्तकाचं दुकान टाकशील का, बघूया, विचार करते. असं म्हणजे नाही म्हणण्यापेक्षा विचार करते, हा उत्तर तिच्याकडनं मला आलं. सो ते मला नक्कीच कौतुकास्पद आहे की आम्ही काहीतरी देऊ शकतो पुढच्या पिढीलाही. सो नक्कीच मनोकल्पसाठी जे काही सगळेजण आलेत, तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलेत, त्यांच्यासाठी मला खूप भारावल्यासारखं झालं, कारण की एवढे सगळे लोक अगदी कौतुकाने आपण येणारच आहे हे सांगत होते. मला खूप जण माझ्यासाठी प्रवास करून आलेत हेही मला माहिती आहेत. त्यामुळं अगदीच धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी आलात आणि मनोकल्पाच्या ह्या तिन्ही अंकांचे साक्षीदार व्हायला आलात. विशेष म्हणजे थँक्यू सो मच. कुठलीही कलाकृती एकाएकी तयार होत नसते, त्याची एक प्रोसेस असते. कधी ती प्रक्रिया दीर्घकाळ चालते, कधी थोड्याच काळ चालते, कधी थोडी सहजता असते, कधी बरीच अडथळ्याची शर्यत असते, बरेच कटू प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. पण या सगळ्या खडतर वाटचालीतनं, अनंत अडचणींना तोंड देऊन ज्यावेळा ती कलाकृती साध्य होते आणि ती रसिकांसमोर, प्रेक्षकांसमोर, वाचकांसमोर आणल्यानंतर होणारं स्वागत हे कुठल्याही साहित्यकृती करणाऱ्याला भारावून टाकणार असतं. आणि मला वाटतं तेच सगळं अपर्णा मॅडमच्या मनोगतातून आपणासमोर आता प्रतिबिंबित झालेलं आहे. पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो
आता यानंतर काही सत्कार या निमित्त आलेल्यांचे करूयात. तर सत्कार संपन्न होतील आणि त्यानंतर प्रकाशन सोहळा आपण संपन्न करू. मान्य CG देशपांडे सर, अभय थोरात यांना विनंती आहे, आपण खाली हा सत्कार संपन्न करावा. मान्य CG देशपांडे सर. यानंतर मान्य सुषमा भोसले, मान्य सुषमा भोसले यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर आरती मोने, माननीय आरती मोने मॅडम यांना विनंती आपण हा सत्कार स्वीकारावा. यानंतर प्रतिभा देशपांडे यांना विनंती आहे आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. माननीय प्रतिभा देशपांडे. यानंतर संजोत देशपांडे, प्रभाकर भोसले, प्रभाकर भोसले यांना विनंती आहे आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर ममता मॅडमना विनंती आहे आपण एक कृपया सत्कारासाठी पुढे यायचं आहे. ममता मॅडम. यानंतर प्रभाकर भोसलेंचे सहकारी मान्य सत्यराज यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी पुढे यावं. यानंतर अरुण तुळजापूरकर, अरुण तुळजापूरकर यांना विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे. हरेश भावसार यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी पुढे यायचंय. यानंतर नुपुरा भडकमकर यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यायचंय. यानंतर मानसी देशमुख यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यावं. यानंतर अशोक लिंबेकर यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यायचे. अशोक लिंबेकर. यानंतर दीपक पारखी यांचाही सत्कार संपन्न होतोय, त्यांना विनंती आहे आपण समोर यावं. दीपक पारखी. यानंतर शीतल सोडेगावकर यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यायचंय. शीतल सोडेगावकर. यानंतर वेदवती दातार मॅडम यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यायचे. त्यांच्यानंतर अपुरा शाळेग्राम यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर मैत्री जोशी यांचाही सत्कार संपन्न होते, त्यांना विनंती आपण समोर यावं. यानंतर अरुणा कुलकर्णी मॅडम यांचाही सत्कार संपन्न होतो. यानंतर उज्ज्वला कुलकर्णी यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी पुढे यावं. यानंतर मनोकल्पच्या ऑडिओ अंकाचं काम ज्यांनी केलं ते नेहा, गौरव आणि ऋतुराज या तिघांनाही विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यावं. नेहा, गौरव आणि ऋतुराज ऑडिओ बुकचं काम अतिशय उत्तम रीतीने यांनी संपन्न केलेलं आहे आणि त्यांच्यामुळं हा अंक ऑडिओ रूपामध्ये आता वाचकांसमोर जाणार. नेहानी नुसतंच ऑडिओ बुकसाठी मदत नाही केली तर नेहानी खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत आणि माझ्या तितकीच मनोकल्पाची काळजी तिला इतकी अल्पावधीतच होती. कधी येत आहे कसं होईल याची रोज ती मला विचारत होती. यानंतर दीपप्रज्वलनानंतर ज्यांनी आपणासमोर एक सुरेख गीत सादर केलं आणि समारोपाचं गीत त्या सादर करणार आहेत त्या आरती दीक्षित मॅडम यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यावं. नजर चुकीने कोणाचा सत्कार राहिला असेल तर त्याबद्दल आधीच क्षमा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांचा पुन्हा एकदा शाब्दिक सत्कार या ठिकाणी संपन्न करतो आणि आपण आता आजच्या मुख्य आकर्षण आपण ज्याला म्हणून ज्याच्यासाठी म्हणून आपण सगळे जमलेले आहात त्या क्षणाची आतुरतेने आपण वाट बघताय तो क्षण आपणासमोर आता येतोय. मनोकल्पच्या यंदाच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होतंय.
उपस्थित मान्यवरांना विनंती आहे आमच्यावरच्या की आपण प्रकाशन समारंभ या ठिकाणी संपन्न करावा. मनोकल्प दिवाळी अंक 2023 प्रकाशन. अपेक्षा नाईकरे यांचा सत्कार नजरचुकीने राहून गेलाय. त्यांना विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यावं. अपेक्षा नाईकरे, अभय थोरात यांना विनंती आपण हा सत्कार संपन्न करावा. यानंतर आजच्या या मनोकल्प दिवाळी 2023च्या प्रकाशन समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय लक्ष्मीकांत देशमुख यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय लक्ष्मीकांत देशमुख. सर्वांना नमस्कार. येणारा दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा, तोही मनोकल्प समेत, कारण हा अतिशय चांगला आपलं मन निरोगी करणार, आनंदी करणार फराळ आपल्याला आज मिळणार आहे. आणि आनंदी निरोगी मनासाठी मनोकल्प ह्या थीमनं हा जो प्रवास सुरू केलेला आहे तो प्रवास सांगितल्या संपादिकेनं त्यातून त्यांची जी एक तळमळ आहे की लोकांपर्यंत मानसशास्त्र हा विषय अतिशय सोप्या पद्धतीनं पोचला पाहिजे आणि माणसाचं जे काही चांगलं वाईट असतं किंवा मनस्वास्थ्य किंवा मनविकार असतात ते सगळे मनामध्ये असतात आणि शेवटी मनामधूनच सर्व गोष्टी विकार होत असतात. त्यामुळे मन आपण जपलं पाहिजे, मन नीट ठेवलं पाहिजे, निरोगी ठेवलं पाहिजे. आणि हा म्हणणं जे सोपं असतं ते खूप अवघड असतं, परंतु हा प्रयास प्रत्येकाला स्वतःच करायचा असतो. ज्यांना हा प्रवास जमतो मनाचा समतोल राखायचा तो यशस्वी होतो, निरोगी राहतो आयुष्यभर. आणि ज्यांना जमत नाही मग त्यामध्ये अनेक व्याधी विकार आणि विकृती निर्माण होतात, हे पाहिलेलं आहे. म्हणून सुबोध भाषेमध्ये दिवाळीच्या वेळी दिवाळीचा फराळ म्हणून मनावरचे लेख वाचणं आणि विचार करणं हा आनंद आहे. आणि हा आनंद मी काल दसऱ्यापूर्वीच वाचून भोगलेला आहे. त्यामुळे पहिला दिवाळी अंक मी हा वाचला ह्या वर्षीचा आणि त्याबद्दल चव्हाण मॅडमचं मी धन्यवाद देतो. या पुस्तकामध्ये बदल हा विषय घेऊन ह्या थीमवर बरेच लेख आहेत. त्याबद्दल मी बोलणार नाही आहे कारण ते तुम्ही वाचले पाहिजेत. परंतु बदल हा विचार धरून एक लेखक म्हणून मला काही बोलायचं आहे. आणि लेखकही जरी अभ्यासानं मानसशास्त्र नसला तरी त्याला माणसाचं अंतरण कळत असतं आणि ते कळत नसेल तो कथा कविता कादंबरी लिहू शकत नाही. मी आत्तापर्यंत 10-12 कथा संग्रह लिहिले आहेत, म्हणजे जवळपास 200 कथा आत्ता पण लिहिल्या असतील मी. 12 कादंबऱ्या आहेत. तेव्हा त्यामध्ये चरित्रचित्र असतात, पात्राचे मनोव्यापार असतात, त्याशिवाय संघर्ष असतो, कळत नाही आहे. म्हणून मी एक लेखक म्हणून मनाच्या अंगानं बदल यावर थोडंसं आपल्यापुढे बोलणार आहे. आपल्याला ते आवडेल असं वाटतं. पुस्तकही अनेक लेखात तो उल्लेख झालेला आहे, परंतु तिची सुरुवात तिथे केली पाहिजे. बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे. व्हॉट इज द कॉन्स्टंट, ओनली द चेंज. असं म्हणलं तरी मानवी मनाच्या 2 प्रवृत्ती असतात. बदल असतो, परंतु मानवी मनामध्ये नेहमी 2 प्रवृत्तीचं द्वंद्व असतं. एक म्हणजे स्टेटस को, बदलास नकार देत आहे ते रुटीन सांभाळणं. आणि आपल्याकडे बहुसंख्य माणसं रुटीन ला प्रिफरन्स देतात. आणि दुसरे माणसं असतात की ते सहजतेनं बदलाचा स्वीकार करतात आणि बदलत जातात. आणि बहुसंख्य ते ह्या 2 मधले माणसं असतात. कधी नकार देतात, कधी होकार देतात, कधी होकार अर्धवट असतो, कधी नकार तितकासा क्षीण असतो. हा अशा अनेक गोष्टी असतात. आणि म्हणून म्हणलं होतं की माणसाला नेहमी 2 मनं असतात. 2 मनं ही कादंबरी वि.स. खांडेकरांची आहे. आणि त्यांनी जे केलेलं आहे ते खरंच आहे की माणसामध्ये एक दैवत्व असतं आणि एक पाशवी वृत्ती असते.
म्हणजे जो चांगुलपणा आहे, उदात्तता, ह्या ज्या भावना असतात माणसाच्या मनामध्ये, त्याग असतो, प्रेम असतं, करुणा असते, आणि ह्या माणसाचं मन अधिक उन्नत होतं. असं मन असणं किंवा असे विचार असणं, असे कृती करणं म्हणजे माणसाचा देव झाला की माणूस देवत्वाकडे जात आहे. परफेक्ट शक्य नसतं, परंतु ह्याची दुसरी वृत्ती विरोधी आहे, जिथून आपण आपल्या मानवी संस्कृतीची सुरुवात केली. कारण माकडाचा माणूस झाला असेल तर पशुवृत्तीकडून आपली वाटचाल मानवी वृत्तीकडे होणं आणि पुढे उन्नत होत ती देवत्वाकडे जाणं, हा जो प्रवास असतो मानवी संस्कृतीचा, तर ते उलटं टर्न घेत तर केला तर मग ईर्ष्या, संशय, राग, सूड, प्रतिशोध या भावनांना आपलं मन एक काळवंडून जातं आणि मग माणसामध्ये अनेक तामसी विकार असतात आणि अनेक कृत्य आपण करतो. तर असे कृत्य केले की मित्रसारखे पोलीस आपला पकडतात, ह्या माहीतच आहे. तर मानवी संस्कृती नेहमी ह्या दोन मनामध्ये, ह्या दोनाच्या प्रवासामध्ये द्वंद्वातून साकार झालेली आहे. आणि हे द्वंद्व आपलं प्रत्येकाच्या मनात चालू असतं. तर आपल्याला निर्णय हा करायचा असतो की आपण कोणत्या दिशेकडे जायचं. हे दोन ध्रुव मानले तर कुठला ध्रुव इष्ट आहे आणि त्या ध्रुवाकडे जाण्यासाठी आपण का जाऊ शकत नाहीत, मग जाण्यामध्ये काय अडथळे आहेत आणि त्यासाठी आपल्यामध्ये आपण काय बदल केला पाहिजे, हा खरा प्रश्न आहे. आणि जेव्हा सामूहिक मानवी मन उन्नत होतं, मानवी संस्कृती पण उजळ होते असं म्हणलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा गांधीचं आहे. त्यांच्यामुळे भारतातील लाखोने करोडो माणसं सत्य, अहिंसा, सत्याग्रह, उपवास अशा अस्त्रामुळे स्वीकार केला आणि संबंध भारतीय मन त्या काळामध्ये उन्नत झालं असं म्हणता येईल. ह्याच्या उलटही अनेक वेळा घडतं, तेव्हा मानवी संस्कृती विकृतीकडे वळते. आणि नेमकं आज हेच घडतं आहे. आज समाज किती परधर देश करू लागलेला आहे हे आपण पाहतो. दररोजची व्हॉट्सअप फॅक्टरी पाहिली तर आपल्याला शिसारी तितकं द्वेषाचं बीज माणसाच्या मनामध्ये पेरलं जात आहे. पुरुष समाज स्त्रीबद्दल किती अनुदार झालेला आहे, किती विकृत पद्धतीनं स्त्रियांना त्रास दिला जातो हे आपण पाहत आहोत, दररोज वास्तव पाहत आहोत. जेव्हा मणिपूरला 2 स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते आणि हजारो माणसं त्यात स्त्रिया देखील सामील असतात, तेव्हा ही कुठल्या वृत्तीपर्यंत पोचलेली, ही विकृती पोचलेली आहे आणि ही मनातून निर्माण कशी झालेली आहे हा प्रश्न पडतो. किती आपण दांभिक झालेले आहोत. तर ह्या दोन वृत्तीचा, मानवी वृत्तीचा तोल सांभाळणं म्हणजे मनाचं उन्नयन आहे. आणि उन्नयन जर करायचं असेल तर माणसाला स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये बदल करून आणावं लागतं. म्हणून बदल हे महत्त्वाचं आहे. बदल का आवश्यक आहे हे तो उदाहरण देतो, माझं स्वतः उदाहरण देतो. मी स्वतः जुन्या हिंदी चित्रपट गीताचा शौकीन आहे. मला माझ्यासाठी सचिन देव बर्मन, जयदेव, मदन मोहन हे माझे जीव की प्राण. आणि त्यामुळे 90 नंतर जे म्युझिक आलं नदीम श्रवणपासूनचं ते मला कचरा वाटायचं. मी खूप वर्ष ते एक 8-10 वर्ष ते पाहतो, हे ते सिनेमा पाहायला गेलो तरी ते मला बोर व्हायचे. काहीतरी वेगळं वाटायचं की बा हे काही आपल्याला पटणारं नाही आहे. परंतु एकदा असं झालं, मी तेव्हा परभणीला होतो आणि तिथं एक नवा सिनेमा थिएटर सुरू झालं आणि त्याच्या उद्घाटनासाठी मला बोलवलं होतं आणि तो सिनेमा होता रोजा. आणि तेव्हा प्रथमच A.R. रहमानचं गाणे त्या सिनेमामध्ये म्युझिक होतं आणि तो पहिला सिनेमा होता, तो डब होता. पण ते गाणे इतके विलक्षण सुंदर होते, त्यामध्ये मेलोडी तर होतीच होती जी जुन्या गाण्यात होती, पण तिथं ऑर्केस्ट्रेशन, त्याच्या चाली आणि वाद्याचा जो मेळ होता तो अद्भुत होता. आणि लक्षात आलं की असे म्युझिक असू शकतं आणि हे जुन्या म्युझिकपेक्षा वेगळं जरी असलं तरी ते देखील इतकं श्रवणी सुंदर आहे. आणि तेव्हापासून मी नव्या म्युझिकचा चाहता झालो आहे. A.R. रहमान घ्या, शंकर एहसान ल्या घ्या किंवा इतर आजचे आहेत, तर हे मी ऐकायला गेलो. ह्यातलं चांगलं आहे, वाईट आहे, परंतु आजचं सगळंच कचरा आहे. जुनं असं चांगलं आहे असं नाही. जुन्या काळात खूप वाईट गाणे होते, पण आपण ते विसरून गेले असतो. आपल्याला फक्त चांगले गाणे माहीत असतात. शंकरजी 1000 गाणी दिली असतील त्यात आपल्याला फक्त 100 गाणे आठवतात. ते 100 गाणे चांगले असतात, बाकी 900 गाणे कदाचित चांगले नसतील. तेव्हा हा बदल स्वीकारला पाहिजे आणि तो एक ट्रिगर पॉईंट असतो, तो आपल्याला नेमका पकडायचा असतो. जर आपलं बदलायचं असेल तर हे फार सोपं उदाहरण आहे, परंतु जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग येतात जेव्हा माणसा बदलणं आवश्यक असतं. ते आपण बदलू शकतो का, हे
हा बदल कसा घडला तर म्हटल्याप्रमाणे मला जुन्या संगीताची आवड होती. त्यामध्ये एक लिरिक्स खूप चांगले होते, गाणे चांगले होते, एक शीतलता होती, शांतपणा होता. पण समथिंग इज मिसिंग. काय मिसिंग होतं? त्यात झिग नव्हती. ते गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय बसल्या जागी हलवा वाटत नव्हते. ऑर्केस्ट्रेशन त्यात खूप कमी होतं. ते सगळं मला रेहमानच्या त्या सापडलं, सिनेमा सापडला. आणि काही दिवसांनी मला त्याचा एक कन्सर्ट पाहता आले, त्याची एक म्युझिकल नाईट पाहिली. तेव्हा तर अक्षरशः तेव्हा त्यानं जे एक मायाजाळ उभा केलं संगीताचं, ते अद्भुत होतं. पुण्यात मी पाहिलं होतं. तेव्हापासून मी असं म्हणतो की संगीत हे चांगलं किंवा वाईट असतं, नवं किंवा जुनं नसतं. जुनं संगीत खूप चांगलं, नवंच वाईट असं नसतं. तर बदल होत असतो संगीतामध्ये रुचीप्रमाणे, परंतु त्याचे बेसिक तत्त्व आहेत ते जर समान असतील तर नवंच आपण स्वीकार केला पाहिजे. म्हणजे बदल म्हणजे सगळं जुनं सोडून द्यायचं. जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरून टाका. अंधश्रद्धा, वाईट गोष्टी, अन्याय गोष्टी आपण जाळून पुरून टाकल्या पाहिजेत, परंतु जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे चेंज विथ कंटिन्युटी असं आमचं प्रशासन तत्त्व आहे की प्रशासन नेहमी बदललं पाहिजे, लोकांसाठी जबाबदारी राहायला पाहिजे, लोकांना रिस्पॉन्स व्हायला पाहिजे. परंतु एक परंपरा आहे त्या प्रशासनाची, त्यात काही चांगल्या गोष्टी, बेसिक गोष्टी असतात, त्या गोष्टी आपल्या पाळल्याच पाहिजे. ती एक शिस्त चौकट आहे, त्या चौकटीमध्ये मग बदल केला पाहिजे. तर हा महत्त्वाचा आहे. म्हणून बदल ही माणसाची प्रवृत्ती असली पाहिजे. परंतु बहुसंख्य माणसाला बदल नको असतो. ह्याचं पुन्हा एक उदाहरण देतो. आपण अलीकडे एक सिनेमा पाहिला असेल लेथ जोशी नावाचा. त्यामध्ये काय होतं, लेथ मशीनवर काम करणारा हा त्यातला नायक किंवा न नायक, कारण तो काहीच करत नसतो, अकर्मण्य असतो आणि ते करत असतो. मग त्या फॅक्टरीमध्ये प्रॉडक्टला किंमत मिळत नाही, कॉस्ट जास्त असते. आणि मग तो मालक, त्या मुलगा जेव्हा येतो परदेशी, बाबा हे बरोबर नाही, आपण लेथ मशीनचं काम बंद केलं पाहिजे, ते बंद करून टाकतो. हा बेकार होतो. ह्याला म्हणतो की तू नव्या टेक्निक शिकून घे, मी तुला काम देईन. परंतु त्याला ते नवीन काम नको वाटतं. तो घरी बसतो आणि हळूहळू तो अकर्मण बनून शेवटी संपून जातो. म्हणजे बेकारी सहन करतो, मानहानी सहन करतो, पण तो बदलाला सामोरं जात नाही. म्हणजे जुनी संस्कृती आपली जी आहे, लो स्किलची किंवा अनस्किलची जी कामाची प्रवृत्ती आहे, तेथून आपल्याला हायर स्किलकडे वळलं पाहिजे. हा आजच्या जगात नियम झाला आहे. आणि हा जर पास पाळला नाही तर आपण एकदम हे अप्रस्तुत होऊन जातो, अप्रसिद्ध होऊन जातो. तर आपण नव्या जगामध्ये राहू शकत नाही. तर हा नियम असताना, हे माहीत असताना हा बदल स्वीकारायचा नाही. हा जो अट्टहास आहे, तो अट्टहास का निर्माण होतो? कुठेतरी बदलाची भीती वाटते. आणि ही भीती आपल्या मराठी माणसात फार जास्त आहे. म्हणजे आपल्याला आपलं गाव सोडा वाटत नाही, आपली गल्ली सोडा वाटत नाही. आमच्या मंत्रालयामध्ये एक जोक असतो. एक ऑफिस माणूस दुसरा म्हणला, फार अन्याय केला सरकारनं. म्हणजे काय झालं? बाई बदली केली. कुठे केली? त्याला वाटतं कुठे केली का गडचिरोलीला मुंबईपासून? नाही म्हणे, 5व्या मजल्यावरून माझी 7व्या मजल्यावर बदली झाली आहे आणि मला लिफ्ट मला 2 मिनटं जास्त लागणार आहेत म्हणे. म्हणजे मला घरून 2 मिनटं लवकर निघावं लागेल लोकलसाठी. म्हणजे बदल नको. अनेक बँकेतले क्लर्क, ऑफिसर प्रमोशन नको किंवा गावाची बदली होती किंवा काम जास्त होतं. क्लर्कला काय काम केलं आपलं, 5 लाख निघून गेलं, ऑफिसरला शेवटी बसावं लागतं. नाही काय करायचं. त्यामुळे अनेक संधी मिळतात, नवीन गावं पाहायला मिळतात, नवं चॅलेंजेस मिळतात. आणि नवे चॅलेंजेस स्वीकारल्यामुळे तुम्हाला जो अनुभव येतो तर तुम्ही संपन्न होता. हा बदल स्वीकारायची मानसिकता नसते. ही मानसिकता का नसते हा खरा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं की बदलाचा कसा स्वीकार करावा सहजतेनं, हे आपण त्यासाठी काही उपाय आहेत का, हा प्रश्न आहे. ह्याचे उत्तरं ह्या पुस्तकात अनेक लेखात अनेक मानसशास्त्रांनी दिलेले आहेत. ते वाचण्यासारखेच आहेत. त्यातला नंदुमुलूचा लेख फारच सुंदर लेख आहे. तो तुम्ही वाचावा मुळातच तो, कारण तो माझा मित्र आहे नांदेडचा, त्यामुळे मला कल्पना आहे. परंतु मग मला मी काही मानसशास्त्रज्ञ नाही, मी लेखक म्हणून मानवी मनाचा विचार करतो. आणि जेव्हा लेखकही विचार करतो त्यामध्ये मानसशास्त्राचा अंश असतो, कळत न कळत. आम्हाला कळत नसेल आम्ही जे सांगतो ते. एक मी कथा लिहिली होती. एक काव्यवेडी मुलगी असते आणि तिचं लग्न होतं, त्याला नवरा मिळतो. पण जेव्हा नवरा कळतं की ही त्या आईवडिलांची तिने दत्तक घेतली मुलगी होती, म्हणजे ही कुठली तरी अवांछित संतान म्हणून तो तिला टाकून देतो. तिला शॉक बसतो आणि ही आपल्या माहेरी येते. असं दाखवतं ती परभणीला आलेली आहे, काव्यवेडी आहे. आणि परभणीला त्या काळी
साहित्य संमेलन भरलं होतं, त्याचा मी आयोजक होतो. 95 सालची गोष्ट आहे. तेव्हा नारायण सुरे अध्यक्ष होते. आणि मग तिची बहीण तिला नारायण सुरेच्या कविता वाचून दाखवते आणि ती त्या शॉकहून बाहेर येते. म्हणजे माणसाचं जगण्याची जिद्द आहे. तर त्या कविता मला आता ओळ आठवत नाही, परंतु मी ते आणणार होतो पण आणली नाही आहे. तर ही पोएट्री थेरपी झाली आणि ही कथा एका आमच्या औरंगाच्या मानसशास्त्रज्ञांनी वाचली. त्यांच्याकडे माझा एक मित्र जात होता औपचारिक, त्याच्या मी त्या गेलो होतो. तर तुमची कथा तुम्हीच लिहिली कारण हो म्हणे ही चांगली. म्हणे हे आम्हाला हेच पाहिजे असतं. मी सांगतो की तुम्ही साहित्य वाचा, कथा वाचा, कादंबरी कविता वाचा, म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं कळू शकेल. हे महत्त्वाचं आहे. तर म्हणून मला वाटतं बदलसाठी जर आपल्याला स्वतःला तयार करायचं असेल आणि बदलाची भीतीवर मात करायची असेल तर काय केलं पाहिजे? माझं उत्तर सिंपल आहे, वाचलं पाहिजे, भरपूर वाचलं पाहिजे. वाचण्यानं काय होऊ शकतं माणसाच्या मनाबद्दल, की माणसाला सिंदबादप्रमाणे संबंध जग पाहायची आशा निर्माण होते आणि तो करू लागतो. आणि जग पर्यटन म्हणजे माणसाचा बदल. म्हणजे जग किती अफाट आहे, आपण किती क्षुद्र आहोत आणि त्यासाठी आपण कुठे कुठे गेलं पाहिजे, काय काय पाहिलं पाहिजे, काय काय स्वीकारलं पाहिजे कळू लागतं. म्हणून माणसानं सिंदबाद व्हायची वृत्ती धारण केली तर तो नेहमी बदलाला सन्मुख राहतो आणि तो चांगलं काम शकतो. दुसरं वाचन काय की माणसं कळतात, त्याचे विकार कळतात, त्याचं मन कळतं. माणसाच्या मनामध्ये जशा करुणा आहे तसे एक वासना देखील आहे. माणूस जितका उदातो तितका पशु होऊ शकतो. आणि माणसाचं हे भलंबुलं कळल्यानंतर मग आपल्याला समोरच्या माणसाचं वाईट वागणं प्रसंगी आपल्याला आपण माफ करू शकणार नाही कदाचित, पण आपण समजू शकतो आणि कदाचित माफही करू शकतो. कारण शेवटी जग किती छोटं आहे, 60, 70, 80 वर्ष आपलं आयुष्य आता थोडं वाढलं असेल. ह्या 80 वर्षामध्ये आपण किती क्षुद्र माणसा राग लोभ घ्यायची आणि मनात बसायचं. मी मागच्या महिन्यात त्याला फोन केला होता आणि मग आता त्यानं मला फोन करायला नको, महिना झाला त्यानं करत नाही आहे. अरे पण तुला फोन केल्यामुळे आनंद मिळत असते, तू पुन्हा फोन कर ना. हा सगळं मी करतो बाबा. मी काय करतो, दररोज मी एक 4-5 मित्राचे करतो, मी 2-4 महिन्यात भेटलो नाही, बोललो नाही, मग तो फोन करत बसतो. आणि 1-2दा वाटतं की अरे मी त्याला 2दा फोन त्याला केलं नाही, म्हणून जाऊ दे, मला त्याला फोन आनंद मिळतो ना, मी माझ्या आनंदासाठी आणि मला तो मित्र म्हणून आवडतो तर मी करावं. त्याला दुसरा कोणी जास्त आवडत असं माझ्यापेक्षा तर हरकत नाही ना, दॅट इज हिज चॉईस. परंतु माय चॉईस इज मला मितेशशी बोलायचं असतं मी बोलणार. मितेश खूप बिझी असतात, आज ते मी रिटायर्ड ते सर्व्हिसमध्ये आहेत, तर त्यांचे आणि दुसरे सहकारी असतील चांगले. तर प्रश्न काय, आपल्याला लाभावीण प्रीती करता आली पाहिजे, मैत्री करता आली पाहिजे. तर ती झाली तर माणसाला बदल करता येतो. आणि बदल माणसं कळले की हे होतं. आणि जेव्हा म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देतो देवदास सिनेमाचं, शाहरुख खानचा घ्या किंवा दिलीप कुमारचा पहा, स्टोरी सेम आहे. देवदत्त हे देवदासात पाऊर प्रेम करणारा असतो, परंतु प्रत्येक असं वाटतं तिनं पुढं घ्यावं, आपल्याला प्रपोज करावं, ते होत नाही. तिथं दुसरं लग्न होतं, हा झुरत राहतो, दारूमध्ये पार बेवडा होतो आणि त्याच्या तो तिला विसरू शकत नाही. त्या जीवनात चंद्रमुखी येते, तिच्या अतिशय निस्वार्थ प्रेम करत असते, पण तो ते प्रेम स्वीकारत नाही. त्याला माहीत आहे की पारू दुसऱ्याची झालेली आहे, आपण ती आपल्याला मिळणार नाही. आणि इथं आपल्याकडे एक अस्सल प्रेम आहे, जिच्यासाठी मी सर्वस्व आहे. मग आपण काय करायचं, जिच्यावर आपण प्रेम केलं ती आपली होणार नाही, तिच्यासाठी झुरायचं की जी आपल्या स्वार प्रेम करते आणि जिच्या भावविश्वाचा आपण सर्वस्व आहोत. तर कुणीतरी आपल्यावर खूप प्रेम करतं, त्या माणसाचा हात पकडायचा, तिचा हात पकडायचा का जी मिळणार नाही ते झुरत बसायचं. हा प्रश्न आहे. म्हणजे जुनी गोष्ट दुःखद आहे, ती सोडता येत नाही. नवीन गोष्ट चांगली जीवनात काहीतरी एक घेऊन येणारा असेल, बदल घेणारा असेल, तो स्वीकारायचा नाही. म्हणजे देवदासचं काय झालं, पारू भूतकाळ होती, तो तिला विसरू शकत नाही, झुरत बसतो. त्यामुळे नव्या बदलाला चंद्रमुखी तो स्वीकार करू शकत नाही. आणि खरं प्रेम त्या जीवनात आलं असतं आणि तो चांगला झाला असता तर झालं नसतं. आता हे जर त्यानं तसं केलं तर स्टोरी झाली नसती, सोडून द्या. परंतु मानवी प्रवृत्ती आहे देवदास प्रवृत्ती. मी काय म्हणतो, बदलाला प्रतिकूल 2 प्रवृत्ती आहेत, एक हॅम्लेट प्रवृत्ती आणि दुसरी देवदास प्रवृत्ती. देवदास प्रवृत्ती म्हणजे स्वतः निर्णय घ्यायचा नाही आणि त्यामुळे जे होईल ते पाहत राहायचं आणि जे घडतंय ते मला पटत नाही असं म्हणत राहायचं.
मग तू स्वतः काय करतोस, तुला पटत नाही ना ह्या गोष्टी, मग बदलायचा प्रयत्न कर ना. हे कळत आहे तर कळून मग का आवडत नसेल. मग ह्यामध्ये कुठे मानसिक दौर्बल्य आहे, आळस आहे का, भीती वाटते नव्या गोष्टी. ही जुनं पटत नाही मान्य असतं, पण नवं स्वीकारायचं हिंमत होत नसते. हा झाला देवदास कॉम्प्लेक्स आहे. हॅम्लेट म्हणजे मला ते करावं वाटतं, हे वाईट आहे ते चांगलं आहे, पण हे कसं सोडू आणि ते कसं स्वीकारू, टू बी ऑर नॉट टू बी, हा तो प्रश्न आहे. म्हणून ह्या दोन प्रवृत्ती ह्या मानवी मनामध्ये अजरामर आहेत आणि ह्या प्रवृत्ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत माणसाला निर्णय घेण्यामध्ये खूप त्रास होतो. आणि जे दोन ह्या प्रवृत्ती मात करतात ते यशस्वी होतात. ज्यांना मात करता येत नाही त्यांचा गुरुदत्त होतो. माझी जी कादंबरी यज्ञेचा क्रूस अलीकडे आलेली आहे त्यामध्ये असं दिलं की गुरुदत्त हा मृत्यूला ऑब्सेशन होतं आणि मुख्य म्हणजे तो देवदास प्रवृत्तीचा आणि हॅम्लेटमध्ये शिकार होता. असं माझं एक लेखक म्हणून त्यानं मृत्यू का स्वीकारला आपलं त्याचं निरीक्षण आहे. ते मायादृष्टीने कलात्मक सत्य, खरं सत्य आहे माहीत नाही, त्यानं का मेला कसा माहीत नाही, पण मायासाठी जे कलात्मक सत्य आहे त्यानं ह्या काळात मेला असला पाहिजे हे केलेलं आहे. म्हणून बदल हा विषय घेऊन हा अंक आलेला आहे. तो हे सांगतो की बदल ही यशाची गुरुकिल्ली आहे. जो माणूस बदलत नाही तो ऑब्सोल्यूट होत जातो. आणि आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या बदलाच्या काळामध्ये तर त्याची खूप गरज आहे. आज जुन्या काळी साक्षर निरक्षर शोध होता, आज कॉम्प्युटर इलिटरेट ही देखील व्याख्या खूप जुनी झाली आहे. आता आपला AI पर्यंत चॅटपर्यंत पोचलं पाहिजे. हे अतिशय वेगवान बदल दर 2 वर्षाला नवीन टेक्नॉलॉजी येते आणि आपण भांबून जातो. तर ठीक आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी जमणार नाहीत, पण ह्यातलं जे जे शक्य आहे ते बदल स्वीकारले पाहिजे. आणि बदल स्वीकारताना ते बदल स्वीकारल्यामुळे माझं जीवन अधिक सुकर होणार आहे का, अधिक चांगलं होणार आहे का, आणि माझ्या मनातल्या निगेटिव्हिटी म्हणा, माझ्या मनात आत्ता पण जे घडलं त्यापेक्षा हा बदल सुखकारक आहे का, ही कसोटी आहे. बदल स्वीकारला पाहिजे, परंतु बदल कुठला, जो आपल्याला अधिक चांगला किंवा सुखी किंवा समाधानी करणारा तो बदल आपला हवा आहे. तो दुःखी करणारा तो बदल आपण काही गरज नाही आहे. पण बदलाची ह्या 2 गोष्टी आपण पाहिल्याच पाहिजेत. आणि बदल झाला तर माणसं यशस्वी होतात. गुरुकुले म्हणतात ना, एक उदाहरण थांबतो मी. आचार्याचं आपण नाव ऐकलं असेल. आचार्य तर हे सर्व अर्थानं यशस्वी आणि खऱ्या अर्थानं अष्टपैलू कलावंत होते, यशस्वी होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवलं आणि ते दर 5-7 वर्षाला आपलं कार्यक्षेत्र बदललं. ते शिकायला लंडन गेले, BT झाले, BT म्हणजे बॅचलर ऑफ ट्रेनिंग, आणि ते आले तेव्हा तर महाराष्ट्रात ते पहिली का दुसरी असतील, आणि ते कॅम्पमध्ये हेडमास्टर झाले. आणि त्यांनी इतकं ती शिक्षणामध्ये मन ओतलं, त्याला आचार्य लोक म्हणू लागले. त्यांनी नवयुग पुस्तकमाला लिहिली, पाठ्यपुस्तकांची ती खूप गाजली. तर आयुष्य राहायचं ते मोठे प्राचार्य झाले, प्रिन्सिपॉल झाले, डॉक्टरेट झाले असते, पण त्यांनी 5-7 वर्षात ते सोडून दिलं. ते नाटकाकडे वळले. शिक्षणात नाटकं लिहिले मुलांसाठी, मग मोठे नाटकं लिहिले, यशस्वी झाले. आणि जी रंगभूमी बुडायला निघाली होती त्या त्यांनी सावरलं. हा बदल त्यांनी केला, सहजतेने केला. ते आणखी एक टप्प्या पुढे गेले. त्याला पुढल्या टप्प्यामध्ये सिनेमा खोणावा लागला. खिशात 1 पैसा त्यांनी स्टुडिओ विकत घेतला, सिनेमा काढला आणि पहिला सिनेमा काढला. आणि भारतामध्ये त्याच वर्षी 1954ला राष्ट्रीय पारितोषिक सुरू झाले आणि पहिलं सुवर्णकमळ मराठीला श्यामची मिळालं. त्यानंतर जवळपास 40 वर्षानंतर श्वासला मिळालं. मधला इतका कालखंड गेला होता. म्हणजे त्यांचं किती मोठेपणा. पहिलं हात घालते सोनं. दुसऱ्या वर्षी सिनेमा काढला, त्याला रजत कमल, महात्मा फुले ज्या सुरुचना दिदीने काम केलं होतं, सावित्रीबाईंचं, असं काम केलं. म्हणजे ते बदलत गेले. आणि त्यानंतर त्या वसंत सेना काढली. खूप पिक्चर चांगला मोठा, जसा उत्सव सिनेमा होता रेखा, तसा तो वसंत सेना होता. तो फ्लॉप झाला. त्या काळात काही माहीत नाही काय झालं असेल, ते मी तो काय पाहू शकलो नाही. मग त्यांनी ते सोडून दिलं आणि मग त्यांनी पत्रकार झाले, राजकारणात शिरले. त्याच अपयशाला जे हलतात. आणि मग त्यांना त्यांचं कार्यक्षेत्र सापडलं. जीवनाचं मोठं संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मुंबईसह महाराष्ट्र आपला मिळालाच पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांनी जे काम केलं सर्वांना माहीत आहे. आणि त्यानंतर ते मराठा नवयुग काढलं आणि शेवटपर्यंत टॉपला राहिले. म्हणजे दर त्यांनी 5-7 वर्षामध्ये बदल घडत गेला. आणि ह्या बदलामुळे एकतर ते पब्लिक लाईफमध्ये शेवटपर्यंत लोकांपुढे राहिले, यशस्वी राहिले आणि मोठे राहिले. आणि असा मोठा माणूस आहे. इतकं आपल्याला होणार नाही
आपण 1 किंवा 2 क्षेत्र निवडून काम करू शकतो. मी स्वतः फक्त 2 क्षेत्र निवडले, 3 क्षेत्र. एक प्रशासन, आता ते संपलेलं रिटायर झाल्यामुळे त्यात भरपूर काम करायचा प्रयत्न केला. लेखन पहिल्यापासून ते शेवटपर्यंत राहणार आहे. तिसरं म्हणजे थोडं सामाजिक काम, काही गोष्टी करतोय मी माझ्या परीनं, त्याची गरज नाही आहे. म्हणून माणसानं बदलासाठी नेहमी सज्ज राहायला पाहिजे. आणि ते कसं तयार, माणसानं स्वतः मन कसं तयार करायचं त्याचे 4 टप्प्यात ते सांगून थांबतो. सध्या जे चाललं आहे माझं, त्यातला रस आनंद कमी झाला आहे का? ह्याचं उत्तर येस असेल तर तुम्ही बदलासाठी मानसिक तयारी केली पाहिजे. बदल हवासा वाटतो का? तो महत्त्वाचा आहे. त्याचे स्वरूप काय पाहिजे? मला बदल पाहिजे आहे, तर नेमका मला बदल माझ्या जीवनात कुठला पाहिजे, कोणत्या क्षेत्रात पाहिजे? आणि त्यामुळे माझं आजचं जे नीरस लाईफ आहे हे अधिक समाधानी, अधिक चांगलं होईल का? एक्सायटिंग होईल का? त्यात मला झिंग मिळेल का? आनंद मिळेल का? आणि तसा बदल मिळण्याची माझी पात्रता आहे का? माझी शक्यता आहे? माझ्याकडे ते मीन्स आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा साधनं सामुग्री आहे का? हे 4 प्रश्न आपण विचारावेत शांतपणे. आणि उत्तर तुम्हाला होकारती मिळालं तर तुम्ही बदलासाठी तयार होता आणि आपोआप बदल होतं. जेव्हा तुम्हाला बदलाची प्रक्रिया कळते आणि बदल हवासा वाटतो तेव्हा बदल होतोच. तर शेवटी आपलं मन आहे, मनाला आपल्याला वळण द्यावं लागतं. आणि वळण देण्यासाठी विचार लागतो, अभ्यास लागतो. आणि हा विचार अभ्यास आपल्या पुस्तकातून मिळतो. मानसशास्त्र तुम्हाला सांगतीलच, तर मानसशास्त्रात आपण त्या गोष्टी करू तर ते तुम्हाला उपचार करतील, काही तुम्हाला थेरपी देतील, तुम्हाला औषध देतील, हे ठीकच आहे. परंतु त्या विना देखील जर आपण सजग असूत आणि थोडं आपलं एक मन, तटस्थ मन सांगतं की जे तू करतोस ते चुकीचं आहे, हे करता कामा नये, हे कळलं. हा कळण्याचा क्षण हा एक आत्मदिभोसारखा आत्मप्रकाशी आत्मबोध असतो. आणि हा जर बोध आपल्याला झाला तर आपल्या बदलाची प्रक्रिया आपण स्वतः करू शकतो. आणि हे करणं जास्त महत्त्वाचं आहे. 10 पैकी 9 माणसाला हे जमू शकते की तिने करावी, फक्त आपण का करत नाही तर हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न उपस्थित करून बदल का, कशासाठी आणि कसा, ह्याचं जर उत्तर तुम्हाला हवं असेल तर फारसा विचार न करता हे मासिक वाचा, ह्यातले लेख वाचा. आणि प्रत्येक लिहायचा तो पुढला लेख वाचू नका, थांबा, विचार करा आणि दुसरा लेख वाचा. असं तुम्हाला 4 थोडा विचार केला, थोडं डायजेस्ट केलं, काहीतरी आपल्या मनामध्ये शिरपत राहतं आणि मनात घट्ट बसतं. ते जे घट्ट बसलेलं असतं ते तुम्हाला पटलेलं असतं. आणि ते घट्ट बसलेलं, मनाला पटलेलं जर तुम्ही आचरण्याचा प्रयत्न सुरू केला तर बदल सहज होतो. खळखळाट न करता, रेल्वेचा रूळ बदलताना आवाज होतो असा आवाज न होता शांतपणे आपण बदलू शकतो स्वतःला. आणि बदल करून आपण अधिक चांगलं जीवन जगू शकतो. असं चांगलं जीवन जगण्यासाठी हा अंक प्रेरणा देणार आहे. त्याबद्दल संपादक मी अभिनंदन करतो. आणि सर्व म्हणतो की हे अंक तुम्ही जरूर वाचा आणि दिवाळीमध्ये आपलं मन अधिक निरोगी, अधिक फिट आणि अधिक बदलाला सन्मुख करण्यासाठी तयारी करा. आणि हा तुम्हाला मानसिक फळा दिल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद देशमुख सर. दिवाळी हा तन मनात उत्साह निर्माण करणारा सण असतो, त्याचप्रमाणे त्यावेळेला आरोग्यदायी असा ऋतू असतो त्याच्या जोडीला. आणि अशा या वातावरणामध्ये दिवाळी साजरी करताना आपलं मानसिक आरोग्य कसं अबाधित ठेवावं, कसं सुदृढ ठेवावं, यासाठी या मनोकल्पच्या दिवाळी अंकाचा कसा उपयोग होईल हे अतिशय छान पद्धतीनं देशमुख सरांनी सांगितलं. तुमचे पुन्हा एकदा आभार. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या माननीय डॉक्टर संगीता बर्वे यांना विनंती आहे आपण आपला अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय डॉक्टर संगीता बर्वे. सन्माननीय व्यासपीठ, आमचे आदरणीय लेखक लक्ष्मीकांत देशमुख सर, प्रिय अपर्णाचे आईबाबा, आमचे मित्र घट्टे सर, मितेश घट्टे, रामदास पळसुलेजी आणि आपण सर्व लेखक रसिक, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम अपर्णाचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करते, आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करते. कारण एक मोठा घाट तिनं घातलेला आहे आयुष्यभरासाठी आणि तो ती नेटानं चालवते आहे. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला खरोखर मानसिक तज्ज्ञ जे आहेत
म्हणजे सायकॉलॉजिस्ट म्हणा, सायकोथेरपिस्ट म्हणा, या सर्वांची संपूर्ण जगालाच गरज आहे असं मला वाटतं. कारण तिकडे युद्ध चाललं आहे, पॅलेस्टाईन, इराण, इस्राईल, इकडे आपण शांततेच्या गोष्टी करतो आहे. ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी एक समतोल जगामध्येच यायला हवा आहे असं सगळ्यांनाच वाटते. एक 2-3 छोट्या छोट्या मी कविता सादर करते. मनाच्या तळाशी उतरले खोल, मनाच्या तळाशी उतरले खोल, अंतरीचा तोल सावराया. रजतमयांची उसळली लाट, रजतमयांची उसळली लाट, डहुळला काठ वारंवार. सारले बाजूस लाघवी शेवाळ, सारले बाजूस लाघवी शेवाळ, विकारांचा गाळ स्वच्छ केला. सोडला ना यत्न कितीदा बुडाले, सोडला ना यत्न कितीदा बुडाले, प्रयासाने आले तरावया. असे जाता खोल दिसू लागे तळ, असे जाता खोल दिसू लागे तळ, आणि संथ जळ शीतलसे. तळाशी भेटला एक नितळसा, सत्वगुणी मासा समाधिस्थ. आणखी एक 2-3 छोटे छोटे वाटतं. असंच कधीतरी मध्यरात्री सुचलेल्या अशा या कविता आहेत. दुबळ्या कुडीत पेटलेला ऊर, मनाचा कापूर सांभाळावा. दुबळ्या कुडीत पेटलेला ऊर, मनाचा कापूर सांभाळावा. जीवा लागे जरी सुगंधाचे वेड, चंदनाचे खोड उगाळावे. मोहमत्सराची उतरू पायरी, मोहमत्सराची उतरू पायरी, भेटेल गाभारी सत्वरूप. घेऊनी दर्शन यावे पुन्हा वर, घेऊनी दर्शन यावे पुन्हा वर, शांतवोनी ज्वर अंतरीचा, शांतवोनी ज्वर अंतरीचा. आणि एक छोटी तम निवळोनी अंतरी प्रकाश, तम निवळोनी अंतरी प्रकाश, मनाचे आकाश अंतहीन. ऐसी कैसी राया ब्रह्मांडाची माया, उजळली काया आरपार. स्फटिका समान झाले अंतरंग, स्फटिका समान झाले अंतरंग, नाचे सप्तरंग किरणांचे. ऐसा तेजोमय देह नाम मात्र, ऐसा तेजोमय देह नाम मात्र, रोज येता रात्र ठेवू कोठे, रोज येता रात्र ठेवू कोठे. ज्यावेळी आपल्यापैकी अनेक जण हे ग्रामीण भागातून येऊन शहरामध्ये स्थायिक झालेले असतात आणि ग्रामीण भागातून शहरामध्ये येताना तिथे आपलं सगळं बाडविस्तारा सावरताना अनेक बदलांना सामोरं जावं लागतं. मनामधल्या बाहेरच्या म्हणजे दोन्हीकडच्या बदलांना सामोरं जावं लागतं. आणि अशाच यातनं मी एक आलेली प्रवासी आहे. ग्रामीण भागातून आले आणि शहरामध्ये इथे पुण्यामध्ये स्थिरावले. खूप बदल घडवावे लागतात स्वतःमध्ये, प्रत्येकालाच, सगळ्यांनाच आपापल्या एकूण विचारांमध्ये सातत्यानं बदल घडवावेच लागतात. जसजसं आपलं जग पुढे जातं आहे, जगामध्ये जे काही गोंधळ होत आहेत त्या गोंधळांना सामोरं जाताना आतली शांतता जपावी लागते. ती शांतता फार महत्त्वाची असते असं मला वाटतं. मागे एकदा मी एक अशीच बरे वाटते गा असे शांत शांत अशी एक कविता वाचली होती आणि मला एका लेखकानं प्रश्न विचारला होता. बरे वाटते गा असे शांत शांत, कशाची न भ्रांत जीवा लागी, कशापायी ऐसे सारखे धावणे, निवांत बैसणे बरे लागे. फार झाले आता बोलून बोलून, परीना कळून आले काही,
घातलाची आहे आयुष्याचा घोळ, आतला कल्लोळ निवावा की. करू नका बरे अर्थाचा अनर्थ, त्याचा परमार्थ शोधा पाहू. असं मी लिहिलं, सादर केलं. आणि त्यामुळे शांत वाटतं कसं तुम्हाला? इतका युद्ध चालू आहे, सगळं चालू आहे, आणि मग कसं काय शांतता मनामध्ये आणायची? तर मी त्यांना असं उत्तर दिलं की कित्येक वर्षांपूर्वी आपण ज्या बुद्धाची आराधना करतोय, बुद्धाचं पूजन करतोय, शांततेचं शांतता ज्यानं प्रस्थापित केली आणि ती कशी केली यासाठीचे अनेक लेक्चर्स जोडतोय सगळीकडे. मग आपल्या मनात असं सगळं असूनही शांतता ही जर आली तरच आपल्याला या सगळ्या बदलांना सामोरं जायचं सामर्थ्य मिळणार नाही का? ते स्वतः खूप मोठे अनुयायी होते बुद्धाचे. बुद्धांचा अभ्यास होता त्यांचा खूप. तर म्हटलं खरं तर आपण सगळ्या म्हणजे इतके आरडाओरडा करून, व्यासपीठ गाजवून, आक्रोश असं करून करून जोरजोरात आवाजी स्वरूपात बोलणारे, मग आपला अभ्यास कुठे गेला? असं मी त्यांना म्हटलं की ती बुद्धाची शांतता तुम्ही का नाही आणली? तर हे जे सगळं आहे हे मला असं वाटतं की या मनोकल्प याच्यामध्ये हे सगळं दडलेलं आहे. कारण मनामधले अनेक कल्प आणि विकल्प याला कुठेतरी याचा एक तोल सावरला पाहिजे सगळ्यांनी. आज जे अपर्णा काम करते ते खरोखर खूप चांगलं काम करते. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं हे काम करताना मला असं वाटतं की आपण स्वतःच बदलत असतो. म्हणजे 5 वर्षांपूर्वीची तू असशील आणि आत्ताची तू असशील, तर याच्यामध्ये कितीतरी फरक का पडतो? कारण हे काम आपण सातत्यानं करत राहतो. आम्हीसुद्धा, आपण सगळेच म्हणजे कलाकार, कलावंत, लेखक, साहित्यिक, कवी, हे सगळे हे एक मोठ्या प्रकारच्या मानसिक बदलाला आणि मानसिक विचारांना सामोरे जात असतात. मनामध्ये कल्लोळ असतोच, गोंधळ असतोच सगळ्यांच्या, पण त्या गोंधळाला एक चांगली दिशा कशी द्यायची हे एक शांतपणे जर आपल्याला ठरवता आलं तर अशी मासिकं, असे लेख, असे लेखक हे आपल्याला अतिशय प्रकारे मदत करतात. माशेलकरांचा एक लेख मी वाचला याच्यामध्ये आणि डोळ्यात पाणी आलं की 21 रुपयासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला. छोट्याशा त्या शाळेमध्ये, मोठ्या शाळेत प्रवेश मिळाला नाही तर छोट्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागला. पण बुद्धिमत्ता ही कुठेही लपत नाही. तुम्ही अगदी खूप मोठ्या शाळेत, आंतरराष्ट्रीय शाळेत जा किंवा एका छोट्या खेडेगावातल्या पडक्या शाळेत जा, तुमच्यात जर बुद्धिमत्ता असेल तर तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता. हे अगदी अशा मानसिकतेतूनच सिद्ध होतं की आपण किती नुसती मानसिकता, त्यापेक्षाही त्याची असणारी जिद्द, त्याच्यावर घेतलेले कष्ट आणि सातत्यानं केलेला अभ्यास. आज मला असं वाटतं की अशी मासिकं, असे दिवाळी अंक हे घरोघरी पोचले पाहिजेत आणि घरोघरी ते जतन केले गेले पाहिजेत. अशासाठी की आज मुख्यतः स्त्री पुरुष दोघंही हे गोंधळलेल्या स्वरूपात आहेत, संसार गोंधळलेल्या स्वरूपात आहेत. त्यांना कुठेतरी आधाराची गरज आहे, चांगल्या विचारांची गरज आहे. आणि सगळे हे जे आपले मित्र आहेत, सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट, हे त्यासाठी खूप मदत करत असतात. मागे मी एक मास्टर करत होते आहारशास्त्रामध्ये आणि माझी मैत्रीण एक MD आहे, ती आणि मी फिरायला गेलो होतो तळजाईवर. आणि मी म्हणत होते की काहीतरी मला थिसिस करायचं आहे आता, तर काय करूया या विषयावर आमचं बोलणं चाललं होतं. तर ती मला म्हणाली की संगीता, सायकोलॉजीवर काही करता आलं तर बघ. कारण आता म्हणजे हा काळ मी सांगते की 2005 साली आमचं हे गप्पा चालल्या होत्या आणि ती मला म्हणाली की तुला सांगते 2025मध्ये सगळ्यात मोठी गरज भासणार आहे ती सायकोलॉजिस्टची आणि सायकोथेरपिस्टची गरज भासणार आहे. तर खरोखर आता ते सिद्ध झालं आहे की 2023पासूनच म्हणजे कोरोनाच्या काळापासूनच कितीतरी आपल्यामध्ये मानसिक बदल होत चाललेले आहेत. दुर्बल होत चालला आहे माणूस. तरुण मुलांमध्ये खूप गोष्टी घडत आहेत. त्या तरुण मुलांचं काय करायचं,
त्यांना कसं सावरायचं, त्यांचे विचार कसे बदलायचे, हा सगळा खूप मोठा सामाजिक प्रश्न होऊन बसलेला आहे. आणि या सामाजिक प्रश्नाला आपल्यासारख्या सर्वांनी तोंड देणं आणि या मुलांना सावरणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आज इथे अनेक या क्षेत्रामध्ये काम करणारे नामवंत मला दिसत आहेत आणि आपल्या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रगल्भता कशी येईल, मॅच्युरिटी कशी येईल, परिपक्वता कशी येईल, याचा विचार सगळ्या आपल्या कुटुंबानं, संपूर्ण कुटुंबानं केला पाहिजे असं मला वाटतं. ज्यावेळेला आसपासचे मी आपल्याच आसपासची माणसं बघते, ती त्याच कोशात वावरत असतात. त्यांना म्हणजे मी कुठेतरी रोज जातीये हे सुद्धा काही सहन होत नाही, की काय सारखी बाहेर जाते, कसली भाषणं देते, काय बदल होणार आहे आणि काय संसाराकडे लक्ष पण पाहिजे, सगळं असतं. माहिती नसतं पण बोलत असतात लोक. पण बोलणारी माणसं तिथेच त्याच कोशात त्यांना काही बदल घडवायचा नसतो स्वतःमध्ये आणि फक्त मग वयानं वाढत जातात असं पण होतं. तर कुठेतरी त्याचं दुःख मनामध्ये होत राहतं की का बरं असं आपण वयानं मोठे असणाऱ्या माणसांना इतका यांचा आदर करतो आणि हे आपल्याला असं का बरं करत राहतात. तर हा सगळा एक विचारांची जी अपरिपक्वता आहे ती कुठेतरी आपल्या संपूर्ण देशानंच मला वाटतं तिची मानसिकता बदलली तर खूप चांगलं होईल. आणि अशी मासिकं, असे दिवाळी अंक यासाठी खरोखर खूप मोठं काम करतील इथून पुढच्या भविष्य काळामध्ये असं मला वाटतं. अपर्णा, हे काम असंच पुढे चालू ठेव, बंद पडू देऊ नको असं मला वाटतं. यातून आपल्या सर्वांचीच खूप चांगल्या प्रकारे प्रगती होत जाणार आहे याचा विश्वास मला वाटतो. आज इथे मला बोलावलं आणि माझे छोटेसे विचार मांडण्याची संधी आपल्यापुढे मला मिळाली. मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर असं विवेचन ऐकलं. पण त्याच्याहीपेक्षा मला जास्त महत्त्वाचं असं वाटतं की दिवाळीपूर्वीच आपण दिवाळी पहाटच्या काव्य मैफिलीचा आनंद त्यांच्याकडनं घेतला. अतिशय सुंदर अशा कविता त्यांच्या ऐकल्यात. आपण अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं आणि विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. यानंतर मेघा देऊसकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांना विनंती आपण कृपया मंचावर यावं. अभिजित सोनवणे, अभिजित आणि अमृता आहे दोघांना विनंती आपण कृपया सत्कारासाठी समोर यायचं आहे. धन्यवाद. यानंतर आपण मान्यवरांच्या हस्ते मनोकल्पच्या दिवाळी अंकाचं प्रिंट स्वरूपातलं या ठिकाणी प्रकाशन झालं. पण सुरुवातीला मनोगतामध्ये आपण मॅडमने सांगितलं होतं की हे एकाच वेळेला तिन्ही रूपामध्ये आपण प्रकाशित करतोय, ई दिवाळी अंक आणि ऑडिओ दिवाळी अंक. तर यातल्या ई आणि ऑडिओ या दोन दिवाळी अंकाचं प्रकाशन या ठिकाणी संपूर्ण होते. त्यापूर्वी त्यानिमित्तानं आपलं मनोगत, आपल्या भावना अपर्णा मॅडम या ठिकाणी व्यक्त करतील, त्यांनी ते कराव्यात अशी विनंती आहे. इथं ई बुक आपण दाखवू शकतो कारण की इथं जी सिस्टीम आहे ती सिस्टीम म्हणजे आपल्याला इनॉग्रेशन करता येणं शक्य नाही, त्यामुळं ते बाहेर येत नाही आहे. त्यामुळं फक्त आपण ई बुक बघू शकतो. मृदुल, अशा पद्धतीने आपलं ई बुक आहे. जसं आपण ई बुक करतो जनरली किंडलवर वगैरे, तसंच ई बुक आहे. हे तुम्हाला फक्त तिथं आमच्याकडंच अवेलेबल होईल. आणि आता आपल्याकडं ऑडिओ बुकची पण एक तुम्हाला झलक आम्ही छोटीशी ऐकू. ऑडिओ बुक पण खूप सुंदर झालं आहे. हो, ऑडिओ प्ले करतील आता. ऑडिओ पण खूप सुंदर झाला आहे. हाच सगळा सिक्वेन्स तुम्हाला ऑडिओमध्ये ऐकायला मिळेल. नमस्कार, मी अपर्णा चव्हाण, एक दिशा मनवंतर सायकोलॉजिकल कन्सल्टन्सी आणि पब्लिकेशनची संचालिका आणि मनोकल्प मासिकाची संपादिका. मनोकल्प मासिक हे गेली 5 वर्ष आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. मनोकल्प मासिक हे मानसिक आरोग्य जपण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरलेले आहे, कारण यात सगळे लेख सायकोलॉजिस्ट, लेखक आणि इतर डॉक्टर तज्ज्ञांचे असतात. आणि कथा, कविता, लेख यातून आपल्यापर्यंत मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मानसिक आरोग्य कसे जपावे याबद्दलची माहिती दिली जाते. यावर्षी मनोकल्प 5व्या वर्षात पदार्पण करत आहे.
या निमित्ताने आम्ही सर्वांनी आपल्यासाठी मनोकल्प ऑडिओ स्वरूपात घेऊन येण्याचे ठरवले आहे आणि त्यानुसार आम्ही यावर्षी मनोकल्पचा ऑडिओ दिवाळी अंक काढलेला आहे. हा नक्की तुम्ही ऐका आणि आम्हाला खालील नंबरवर कळवा 8805531139. धन्यवाद. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या ऑडिओ अंकाच्या निमित्ताने या ऑडिओ अंकाचं फक्त जे काही व्हॉइस ओव्हर आहे ते फक्त 4-5 लोकांनी केलं आहे. नेहा, ऋतुराज, गौरव, मी स्वतः आणि अजून तृप्ती कुलकर्णी, त्या आत्ता नाही आहे तिथे आलेल्या, पण आम्ही 5 जणांनी अख्खे लेख, अख्ख्या मुलाखती वाचलेल्या आहेत. यात फक्त म्हणजे अगदी म्हणतो की काय सुवर्णच हे म्हणजे की विभावरी देशपांडे स्वतः आमच्यासाठी आल्या होत्या, त्यांनी तेवढे 2 तास काढले होते आणि हे केलं होतं मुलाखती. बाकी सगळ्या ऑडिओ अंकांच्या ज्या मुलाखती आहेत त्या आम्ही केल्यात आणि त्या सगळ्या प्रत्येक लेखकाला वाचून पाठवल्या. त्यांना सगळ्यांना त्यांचेच आवाज वेगळ्या आवाजात ऐकायला खूप मजा वाटली आणि खूप आनंद वाटला. म्हणजे जसे काय म्हणू शकतो आपण, विवेक भिवनवार सर आहेत किंवा ह्यांना फार वेगळं वाटलं की ह्या मुलाखती अशा स्वरूपात पण व्हॉइस ओव्हरमध्ये वाचता येतात. कारण व्हॉइस ओव्हर आणि ऑडिओ बुक करण्याचा हेतू हा होता की जेणेकरून आपल्याला ही पुस्तकं आयुष्यभर आणि अजून बाहेर लोकांपर्यंत पोचावी, हा एक हेतू आहे. तसाच मी मगाशी म्हटलं तसं अंध लोकांसाठी हा फार उपयोग करता येईल. ज्यांच्या कुणाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतील त्यांना नक्की सांगा की आपण त्यांच्यापर्यंत हे पोचवू शकतो. तो थँक्यू सो मच. देशपांडे काका बोलतील आता आणि एक सुशील सातपुते सर म्हणून आहे, त्यांना बोलायचं आहे. 1-2 मिनटं त्यांच्यासाठी देत आहे का? त्यांचा मेसेज आला आहे मला, त्यांना 1-2 मिनटं काय बोलायचं आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतोय. शेवटी मानसिक आरोग्य काय, सुख काय, समाधान काय, आपल्या सगळ्यांची एकच इच्छा असते की सर्वजण सुखात राहावेत, समाधानात राहावेत, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान राहावं आणि एकूण समाज शेवटी एकेकाने मिळून समाज बनतो. हा संपूर्ण समाज सुखी समाधानी व्हावा, देश समाधानी व्हावा, जग समाधानी व्हावं. आज तर जागतिक पातळीवर आपण बघतोय की शांतता, सुख, समाधान या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात आणि मला वाटतं ही सगळी गरज शेकडो वर्षापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखली होती आणि त्यांनी असं पसायदान मागितलं होतं की या सगळ्यांना सुख समाधान लाभावं, असंच त्यांनी ईश्वराकडं पसायदान मागितलं होतं. हेच पसायदान वेगळ्या भाषेमध्ये आणि एका गीताच्या रूपानं आपण या ठिकाणी ऐकूयात. आपणासमोर सादर होतं आहे. हीच आपली प्रार्थना, हीच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आजच्या काळातली एक काळाची गरज ठरणारं आणि परखड वास्तव व्यक्त करणारं हे गीत आपणासमोर सादर करतायत आरती दीक्षित. ऐकूया हे गीत. हीच मुची प्रार्थना, हीच मुचे मागणे, हीच मुची प्रार्थना,
जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसानी माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना धन्यवाद आरती दीक्षित मॅडम. शेवटी माणूस की मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्या धर्माचं जर प्रत्येकानं पालन केलं तर या जगामध्ये कुठंही मला वाटत नाही की चिंता भय क्लेश ह्याच्याऐवजी सुख आणि समाधान सगळीकडे राहील. प्रत्येकाने मनापासून हा धर्म जपावा असा निश्चय मला वाटतं या निमित्ताने या ठिकाणी करावा. यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपेल. तत्पूर्वी सर्वांसाठी एक सूचना आहे, बाहेर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. कृपया कोणीही अल्पोपहार केल्याशिवाय जाऊ नये ही पुन्हा एकदा संयोजकांची विनंती. आभार प्रदर्शन करतील सुषमा थोरात. नमस्कार. मनोकल्प खरं तर हे अपर्णाचं बाळच आहे. हिने खूप कष्टाने मनोकल्प सुरू केलं आहे. मनोकल्प मासिकाच्या प्रकाशन सोहळ्यास आपण सर्व रविवार असून सुद्धा हजर राहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. डॉक्टर संगीता बर्वे मॅडम, श्रीयुत लक्ष्मीकांत देशमुख सर, श्रीयुत राजू नांदुरकर सर, श्री राजेंद्र अनगुले सर, श्रीयुत मितेश घटे सर ह्यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारले व आपले बहुमूल्य असे विचार व्यक्त केले त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. असेच प्रेम आमच्यावर सदैव असू देत अशी आशा करतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बऱ्याच लोकांनी सहकार्य केले आहे. त्या सर्वांचेच आभार. इथे आलेले व न येऊ शकलेले सर्व लेखक वर्ग, पत्रकार, इतर अतिथी सगळ्यांचेच आभार. मनोकल्पच्या प्रवासात साथ देणारी माणसांची यादी बरीच मोठी आहे. सगळ्यांची नावे इथे घेणे शक्य नाही. त्या सगळ्यांचे आभार, खरंच मनापूर्वक आभार व धन्यवाद. तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे मनोकल्पचं भाग्यच. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच अपर्णाबरोबर व मनोकल्पबरोबर सदैव असावा हीच सदिच्छा व विनंती करते. शुभ रविवार. धन्यवाद. आपल्या सर्वांना दसऱ्या व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.